आपल्याला देह कशाकरता प्राप्त झाला, सुखदुःख आपल्याला भोगायचं होतं म्हणून जीवाच्याकडे सुखदुःखाचा भाग यायला लागला प्रारब्धानुसार, आणि ते सुखदुःख भोगण्याकरता अनुरूप अशा पद्धतीचा देह त्याला प्राप्त व्हावा लागतो, म्हणून जीवाला देह प्राप्त व्हायला लागला. म्हणजे देहाच्या प्राप्तीचं कारण जीवाकडे असलेलं सुखदुःख, सुखदुःखाचं कारण त्याच्याकडे असलेलं पापपुण्य, पापपुण्याचं कारण त्याच्याकडे असलेलं धर्माधर्म, धर्माधर्माचं कारण त्याच्याकडून घडलेलं रागद्वेषाच्या योगानं घडलेलं त्याचं अनुकूल प्रतिकूल अशा पद्धतीचं वर्तन. त्या रागद्वेषाला कारण कोण? भेदज्ञान. भेदज्ञानाला कारण कोण आहे? मूळ आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे. आत्मस्वरूपाच्या अज्ञानातून भेदज्ञान निर्माण होतं. भेदज्ञानाच्या योगानं एक अनुकूल एक प्रतिकूल अशी भावना आपल्या ठिकाणी निर्माण होते. अनुकूल प्रतिकूल भाव निर्माण झाला की अनुकूलाच्या विषयी अनुकूल वर्तन झालं की त्याच्यातून पुण्यधर्म घडतो, आणि प्रतिकूलाच्या विषयी आपल्याकडून जर प्रतिकूल वर्तन झालं तर त्याच्यातून आपल्या ठिकाणी अधर्म निर्माण होतो किंवा रागद्वेष निर्माण होतात. अनुकूल वर्तनाच्या योगानं निर्माण होणारी वृत्ती राग, आणि प्रतिकूल वर्तनाच्या योगानं जीवाच्या ठिकाणी निर्माण होणारी वृत्ती आहे द्वेष. हे रागद्वेष निर्माण झाले की पुन्हा पुन्हा त्याच्यातून धर्माधर्म निर्माण होतात. धर्म अधर्म निर्माण झाले की त्याच्यातून पापपुण्य निर्माण होतं. पापपुण्य निर्माण झालं की त्याच्या योगावर आपल्याला सुखदुःख भोगावं लागतं, आणि ते सुखदुःख भोगण्याकरता आपल्याला देहाला यावं लागतं. ही सगळी जी कारण परंपरा आहे, या कारण परंपरेमध्ये सांगितलेल्या सगळ्या वस्तू याचं नाव आहे उरी. विठ्ठल विठ्ठल. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविते. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. सहज बोलणे हित उपदेश करुनी सायास शिकविते. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ते, तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ते. तैसे मज येते सांभाळित. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. विठ्ठल विठ्ठल. काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविते. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. सेवेकरता घेतलेला भंग जगद्गुरू संत शिरोमणी श्री तुकाराम महाराजांचा एक अत्यंत महत्त्वाचा असा भंग आहे. संत प्रकरणातला आहे. साधू पुरुषाच्या उपकाराचं स्मरण करून त्या उपकाराच्या बद्दलची आपल्या अंतःकरणात असलेली पवित्र अशी कृतज्ञतेची भावना महाराजांनी या भंगातून व्यक्त केलेली आहे. दोन गोष्टी महाराजांनी या ठिकाणी केल्या. साधू पुरुषाच्या उपकाराचं वर्णनही केलं, आणि त्या उपकाराच्याबद्दल आपल्या अंतःकरणात असलेली कृतज्ञतेची भावनाही व्यक्त केली. कसं असतं, उपकाराचं वर्णन करणाऱ्या मनुष्याच्या अंतःकरणात कृतज्ञतेची भावना असतेच असते, पण बोलताना ते प्रत्येक वेळेला व्यक्त होईलच असं नसतं. पण इथं दोन्ही साधलंय. विठ्ठल उपकार सांगायला लागला, त्याला उपकाराचं स्मरण आहे, तो कृतज्ञ आहे, ही गोष्ट आपल्याला स्वीकारावीच लागते. कृतज्ञ असल्याशिवाय, उपकाराची जाणीव ठेवल्याशिवाय उपकाराचं तो मनुष्य वर्णन करणार नाही. ज्या अर्थी उपकाराचं वर्णन केलेलं आहे त्या अर्थी तो महात्मा कृतज्ञ आहे, ही गोष्ट आपल्याला स्वीकारावी लागते. पण आपल्या अंतःकरणात असलेली ही कृतज्ञता नुसतं उपकाराचं वर्णन केलं एवढ्यावरून आपल्याला जाणून घ्यावी लागते, अनुमानाला जाणून घ्यावी लागते. ज्या अर्थी हा उपकाराचं वर्णन करतो, अर्थपत्तीप्रमाण म्हणा फार तर, ज्या अर्थी हा उपकाराचं वर्णन करायला लागलेलं आहे त्या अर्थी याच्या अंतःकरणावर कृतज्ञतेची भावना आहे असं आपल्याला म्हणावं लागतं. पण या भंगामध्ये उपकाराचं वर्णन तरी केलेलंच आहे, पण त्याच्याशिवाय प्रत्यक्षच तुकाराम महाराजांनी त्या उपकाराच्या बद्दलची कृतज्ञता तीही व्यक्त केलेली आहे. विठ्ठल विठ्ठल. उपकार सांगणं हा वेगळा प्रकार आहे, आणि उपकाराच्या बद्दलची कृतज्ञता नोंदवणं हा वेगळा प्रकार आहे. बरं का, त्या दोन्ही गोष्टी या अभंगात सांगितल्या, हे आपल्या लक्षात घेतलं पाहिजे. असं तुकाराम महाराज साधू पुरुषाच्या उपकाराच्या संबंधाने या अभंगामध्ये बोलतात. बरं का, संताचा खरोखरच उपकार असतो. कोणावर संताचा उपकार आहे याचा जर विचार आपण केला तर तसं पाहिलं तर सगळ्या जगावरही संताचा उपयोग आहे, आणि विशेष रीतीनं जर चिंतन केलं तर साधक वर्गावर संताचा उपकार आहे. विठ्ठल विठ्ठल.
साधू पुरुषाचा उपकार असण्याचं कारण आहे संताच्या अस्तित्वानंच या कराल कलिकालामध्ये जग टिकून राहतं. नाहीतर साधू पुरुषाच्या अस्तित्वाच्या शिवाय या अशा कराल कलिकालामध्ये जग टिकून राहण्याला दुसरं कोणतंही कारण आपल्याला सांगता येत नाही बरं का. हे जग ज्या अर्थी आहे, आपण ज्या अर्थी जिवंत आहो, आपण काहीतरी खातो पितो, आपला काहीतरी व्यवहार चालतो, या सगळ्या जगाच्या स्थितीला जर कारण काही असेल तर संताचं अस्तित्व आहे. हां, हे सुद्धा इथं सुद्धा अर्थापत्ती प्रमाणानंच आपल्याला हे सगळं जाणावं लागतं. ज्या अर्थी जगाचा सगळा निर्वाह व्हायला लागलेला आहे त्या अर्थी जगाच्या स्थितीला कारण असलेले संत जगात आहेत हे मान्य करावं लागतं. विठ्ठल विठ्ठल प्रमाणाच्या या सगळ्या गोष्टी आहेत बरं का. ज्या अर्थी दिवसा न जेवणारा देवदत्त चांगला गलेलठ्ठ आहे त्या अर्थी तो रात्री जेवत असला पाहिजे. हे देवदत्ताच्या दिवसा न जेवता लठ्ठपणाची संगती लावण्याकरता रात्री भोजनाचं जे ज्ञान आहे की नाही ते ज्या अर्थी त्या अर्थी अशा पद्धतीनं विचारात घेतलं की त्याला अर्थापत्ती प्रमाण म्हणतात. हे आपल्याला माहिती आहे. आणि त्या अर्थापत्ती प्रमाणाच्या आधारानं विचार करायचा जर झाला, कसं आहे बघा, देवदत्त जेवतो ही गोष्ट लोकांच्या डोळ्यासमोर नाही, पण ज्या अर्थी लठ्ठ आहे आणि दिवसा जेवत नाही त्या अर्थी तो रात्री गपचूप जेवत असला पाहिजे. हे आपल्याला जे जाणून घ्यावं लागतं. हे ज्या अर्थी त्या अर्थीच्या भाषेतलं जे बोलणं आहे ना याला अर्थापत्ती प्रमाण म्हणतात. विठ्ठल अन्यथा अनुपपत्ती, आपण जे कारण सांगणार आहोत ते कारण स्वीकारल्याच्याशिवाय समोर दिसणाऱ्या गोष्टीची उपपत्ती लागत नाही, संगती लागत नाही. हे अन्यथा अनुपपत्ती हे अर्थापत्ती प्रमाणाचं बीज मानलं जातं. अर्थापत्ती प्रमाणाचं बीज काय? अन्यथा अनुपपत्ती म्हणजे काय? आपण काय पाहिलं? देवदत्त पाहिला, तो कसा आहे? चांगला लठ्ठ आहे, पण तो दिवसा जेवत नाही. त्याच्या दिवसा न जेवण्याची आणि त्याच्या लठ्ठपणाची संगती लागत नाही. मग काहीतरी वेगळी कल्पना करावी लागते. याच्या लठ्ठपणाच्या संगतीकरता काहीतरी जे स्वीकारावं लागतं, जे स्वीकारल्याच्या शिवाय याच्या लठ्ठपणाची संगती लागत नाही, अन्यथा उपपत्ती लागत नाही. त्याच्या आधाराने चिंतन करत असताना तो रात्री जेवत असला पाहिजे हे आपल्याला लक्षात घेता येतं. हे ज्या अर्थी त्या अर्थीच्या भाषेतलं जे बोलणं असतं तिथून आपल्याला अन्यथा अनुपपत्तीच्या आधारानं अर्थापत्तीनं काहीतरी जाणणं शक्य असतं. त्याच पद्धतीनं जर आपण विचार केला तर सगळं जग ज्या अर्थी टिकून आहे, आता हा कराल कलिकाल आहे, हा कराल कलिकाल पाहिल्याच्या नंतर जग टिकून राहू अशा पद्धतीची स्थिती नाही. आणि अशाही अवस्थेत म्हणजे लठ्ठ तरी आहे आणि दिवसा जेवत नाही, संगती लागत नाही, तसं जग टिकून आहे आणि जग टिकावं याच्याकरता कोणत्याही प्रकारची चांगली गोष्ट जगामध्ये दिसत नाही. आणि चांगली गोष्ट दिसत नसतानाही ज्या अर्थी जग टिकून आहे त्या अर्थी जगाच्या स्थितीला कारण असलेले संत महात्मे जगात नक्की असले पाहिजे. कारण जग कसं टिकतं त्याचा विचार सांगत असताना आपल्याला स्मृतिग्रंथातून बराच विचार या संबंधातला पाहायला सापडतो बरं का. जगाच्या स्थितीकरता 7 तत्वाची आवश्यकता आहे असं चिंतन काशीखंडामध्ये वगैरे आपल्याला पाहायला मिळतं. काय काय लागतं? गोभिर विप्रैश्च वेदैश्च सतीभिः सत्यवादिभिः अलुब्धैर दानवीरैश्च सप्तभिर्धार्यते मही. या 7 लोकांच्याकडून महीचं म्हणजे पृथ्वीचं धारण होतं. पृथ्वी टिकायची असेल, जग जर टिकायचं असेल तर जगाच्या स्थितीला या 7 लोकांचं अस्तित्व जगामध्ये असलं पाहिजे असं चिंतन आपल्याला शास्त्रानं सांगितलेलं आहे. काय काय लागतं त्याच्यामध्ये? विठ्ठल आपण जगाच्या स्थितीचं चिंतन करत होतो. जगाच्या स्थितीकरता काय लागतं याचा विचार सांगत असताना स्मृती ग्रंथ जे आपल्याला सांगतात किंवा काशीखंडासारखा ग्रंथ, स्कंदपुराणासारखा ग्रंथ जे आपल्याला सांगतो त्याच्यात 7 गोष्टी जगात असल्याशिवाय जग टिकत नाही. सप्तभिर धार्यते मही. या 7 लोकांच्याकडून पृथ्वीची धारणा होते. कोण कोण लागतं त्याच्या? गोभी, जगामध्ये गायी लागतात. गायी लागतात याचा अर्थ जर्सी गायी लागतात असं कोणी करू नका बरं का. कारण गाय शब्दातून आपल्याला जर्सी गायीच्याबद्दल आमच्या गुरुजीचं म्हणणं होतं ती गाय नाही, गोसदृश प्राणी आहे म्हणे बरं का. गायीच्यासारखा असलेला थोडासा पण वेगळाच प्राणी आहे. त्याच्या ठिकाणी गोत्व नाही.
सासना शृंगादिमत्वम गोत्वम, हे जे गोत्व आहे की नाही ते तिथं आपल्याला दिसत नाही बरं का. म्हणून गाय जगात असली पाहिजे, ती आपली गवळारू गाय असली पाहिजे, देशी गाय असली पाहिजे, भारतीय गाय असली पाहिजे. आणि ती जर जगात असेल तर जग टिकतं. नाहीतर ज्या दिवशी जगात एकही गाय राहणार नाही, आपली गवळारू गाय ज्या दिवशी एकही जगात राहणार नाही, त्या दिवशी हे जग लयाला जाईल. विठ्ठल विठ्ठल. गायीचं रक्षण, गायीचं संवर्धन आपल्याला संत महात्म्यांनी कशाकरता सांगितलेलं असेल तर गाय जगाच्या टिकण्याकरता, जगाच्या स्थितीकरता गायीचं अस्तित्व जगामध्ये पाहिजे. गोभी, त्याच्यानंतर विप्रैश्च, जगामध्ये ब्राह्मण जिवंत राहिले पाहिजेत. ब्राह्मणाचा विरोध कितीही केला तरी ब्राह्मण जगात असल्याच्याशिवाय जग टिकत नाही, हे शास्त्राने आपल्याला सांगितलं. हेही पुन्हा स्वीकारावं लागतं. कारण काय आहे, जगाच्या स्थितीला वेद लागतो आणि ते वेद हा ब्राह्मणाधीन हा, ते सगळेच्या सगळे वेद ब्राह्मणांनी जिवंत ठेवलेले आहेत. असं आत्तापर्यंतचं चिंतन आपल्याला शास्त्राने पाहायला सापडतं, सांगितलं शास्त्राने. याचा अर्थ असा झाला, वेद जिवंत राहायचे असतील तर त्याच्याकरता ब्राह्मण पाहिजेत. आणि ब्राह्मण म्हणजे नुसता ब्राह्मण नाही, त्यानं सगळं ब्राह्मणाचं आचरणही सांभाळलं पाहिजे आणि ब्राह्मणाचं ज्ञानही संपादन केलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. भगवंतांनी सांगितलेला विद्या विनय संपन्न ब्राह्मण, तो ब्राह्मण बरं का, तो जगामध्ये असला पाहिजे, तेव्हा जग टिकणार आहे. ज्या अर्थी जग टिकून आहे त्या अर्थी जगामध्ये अजून अशा पद्धतीचे ब्राह्मण आहेत, हे स्वीकारावं लागेल की नाही आपल्याला. गोभी, विप्रैश्च, त्याच्यानंतर वेदैश्च, जगामध्ये वेद टिकले पाहिजेत. आणि वेद टिकले पाहिजेत याचा अर्थ वेदाच्या पोथ्या पुस्तकं टिकली पाहिजेत असं नाही. त्या वेदाचं व्यवस्थित रीतीनं, अनुपूर्वीनं, वंशपरंपरेनं, गुरुपरंपरेनं उच्चारण कसं करावं याची परंपरा अक्षुण्णपणे सांभाळणारे ब्राह्मण, त्यांच्या मुखामध्ये हे वेद टिकले पाहिजेत असा विचार आहे बरं का. वेदैश्च, त्याच्यानंतर सतीभी, जगामध्ये सती स्त्री असल्या पाहिजेत, ज्यांच्या अंतःकरणामध्ये पातिव्रत्य नावाचा धर्म आहे, पतीच्या संबंधानं परिपूर्ण निष्ठा, भगवतभाव ज्यांच्या अंतःकरणामध्ये, अशा स्त्रिया जगामध्ये असल्या पाहिजेत बरं का. सतीभी, सत्यवादिभी, आणि ज्यांच्या मुखातून असत्य भाषण कधीही होत नाही, लटिके वचन नाही, देही उदासीन, अशा पद्धतीचा महात्मा जगामध्ये राहिला पाहिजे. एक तरी महात्मा सत्यवादी असावा, तेव्हा हे जग टिकतं. विठ्ठल विठ्ठल. अलुब्धैर दानवीरैश्च सप्तभीर धार्यते मही. अलुब्ध म्हणजे ज्यांच्या अंतःकरणामध्ये कोणत्याही प्रकारचा लोभ नाही, अशा पद्धतीचे महात्मे जगामध्ये राहिले पाहिजे तर जग टिकतं. आणि दानवीरैश्च, ज्यांच्या अंतःकरणामध्ये आपल्याजवळ असलेली संपत्ती व्यवस्थित रीतीनं जगाच्या कल्याणाकरता वितरण करण्याची भावना आहे, लोकाला देण्याची भावना आहे, आपली संपत्ती लोकाला दान द्यावी अशा पद्धतीची ज्यांना भावना आहे, असे दानवीर लोक जगामध्ये राहिले पाहिजेत. या 7 जणाच्या करून पृथ्वीचं धारण होतं. आमचे गुरुजी सांगत असत की हे जे 7 जण आहेत ना, हे 7च्या 7 जण संत आहेत. विठ्ठल विठ्ठल. कोण कसा कसा संत, त्याचं वर्णन करताना गुरुजी म्हणायचे, सती स्त्रियाचा विचार जर केला तर त्या स्त्रियातल्या संत आहेत, वेदाचा विचार जर केला तर ते ग्रंथातले संत आहेत, गायीचा विचार केला तर ते पशुतली संत आहे, आणि बाकी सगळ्या पदातून वर्णन केलेले ते सगळे माणसातले, पुरुषातले संत आहेत. विठ्ठल विठ्ठल. गोभी, पहिल्यांदा बघा ना तुम्ही, गायीचं वर्णन केलं, ही गायसुद्धा संत कशी म्हणायची त्याचा विचार जर आपण केला तर गाय ही पशुतली संत आहे असं आपल्याला चिंतन करावं लागेल. कारण संताचं जे जे लक्षण आहे ते सगळेच्या सगळं गायीला लागू पडतात. तर तेवढं सगळं सांगायला मला विस्तार करायला वेळ नाही बरं का. म्हणून गायीच्या ठिकाणी संतत्व दिसत असल्यामुळं ही गायसुद्धा पशुतली संत आहे बरं का. त्याच्यानंतर विप्राचा विचार करा, अलुब्धाचा विचार करा, सत्यवादी पुरुषाचा विचार करा, त्याच्यानंतर दानवीराचा विचार करा, हे सगळे पुरुषातले संत आपल्याला पाहायला सापडतात. सती स्त्रियांचा विचार करा, पुरुषातल्या स्त्रीवर्गातल्या त्या संत आहेत असं आपल्याला चिंतन करता येतं. आणि वेदांचा विचार जर केला तर ते ग्रंथातले संत आहेत असं आपल्याला चिंतन करता येतं. अशा पद्धतीनं कोणी ग्रंथातला असेल, कोणी स्त्री समाजातला असेल, कोणी पुरुष समाजातला असेल, कोणी पशुवर्गातला असेल, पण संत जगात असल्याच्या शिवाय जग टिकत नाही. आणि पुन्हा अजून एक चिंतन आमचे गुरुजी सांगत असत, हे वेगळ्या वेगळ्या जातीतले संत ज्या अर्थी आपल्याला जगाच्या स्थितीकरता आवश्यक आहेत असं शास्त्र सांगतं. याचाच अर्थ असा आहे, जी जी जात जगात टिकून आहे त्या त्या जातीतल्या जगामध्ये संत जिवंत आहे. विठ्ठल विठ्ठल. हे सगळं कशाकरता
बोललो, जगाच्या स्थितीकरता साधू पुरुषाची आवश्यकता आहे. कोणत्याही जातीतला साधू पुरुष जिवंत असल्याशिवाय ती जात जगामध्ये जिवंत राहू शकत नाही. हा सिद्धांत जर आपण गुरुजींनी आमच्या सांगितलेला लक्षात घेतला तर त्याच्यातून लक्षात घेता येतं आपल्याला की जगाच्या स्थितीला संत पाहिजे. आणि ज्या अर्थी जग टिकलं आहे त्या अर्थी जगामध्ये संत महात्मे आहेत असं आपल्याला चिंतन अर्थापत्ती प्रमाणानं करता येतं. आणि त्याच्यावरून मी असं म्हणत होतो की साधू पुरुषाचा दोघावर उपकार आहे, विशेषतः साधक वर्गावर आहे आणि सगळ्या जगावरही आहे. सगळ्या जगावर जो संताचा उपकार आहे ना, तो जगाच्या स्थितीला कारण बनून संत महात्मे सगळ्या जगावर उपकार करतात. जगाच्या स्थितीला कारण होतात, जग टिकवतात, त्याच्यासाठी म्हणून कारणता धारण करतात. ते जग टिकवण्याकरता करावे लागणारे नाना उद्योग करतात. मग अवताराला येतात, जगाला समजून सांगतात वगैरे वगैरे. सगळा जो प्रकार साधू पुरुषाचा जग टिकवण्याच्या दृष्टीनं केलेल्या प्रयत्नाचा पाहायला सापडतो. हा सगळा प्रकार पाहिल्याच्या नंतर साधूचा जगावर उपकार आहे ही गोष्ट आपल्याला लक्षात घेता येते. जसा जगावर संताचा उपकार आहे तसा साधकावर विशेष उपकार आहे. आणि साधकावर कशा पद्धतीचा उपकार आहे महाराज त्याचं वर्णन पहिल्या चरणात करतात. काय सांगू आता संतांचे उपकार. काय
साधू पुरुषाच्या उपकाराचं वर्णन महाराज करायला लागले. मज निरंतर जागविते, मला साधू पुरुषांनी जाग केलं, हा माझ्यावर झालेला संताचा उपकार आहे. हे जे महाराजांनी उपकाराचं चिंतन केलं हा साधक वर्गावरचा उपकार आहे. जगाच्या स्थितीला कारण होणं हा जगावरचा उपकार झाला आणि विशेषतः साधक वर्गाला अज्ञानाच्या निद्रेतून जाग करणं हा साधक वर्गावरचा उपकार आहे असं आपल्याला चिंतन करता येतं बरं का. या दोन्ही उपकाराचं चिंतन संतांच्या संदर्भात आपण करण्याचं कारण अभंगच तसा उपकाराचं वर्णन करणार आहे. उपकार म्हणजे काय, आता उपकाराच्या संबंधातला थोडासा विचार करायचा म्हटल्यानंतर उपकार म्हणजे काय, उपकारात काही प्रकार आहेत का, उपकाराचं काही फल आहे का, या सगळ्या गोष्टीचा विचार आपल्याला थोडासा केला पाहिजे बरं का. उपकार शब्दाचा अर्थ काय करायचा याचा विचार करताना उपकार शब्दाच्या अवयवाचं चिंतन करा. उप आणि कार या दोन अवयवाच्या संयोगातून उपकार शब्द जर सिद्ध झालेला असेल तर उपशब्दाचा अर्थ समीपे म्हणजे जवळ आणि कार शब्दाचा अर्थ करणे, करणंकार उच्यते. करणे या अर्थाने कार शब्दाची योजना आपल्याला संस्कृतात काही ठिकाणी पाहायला सापडते. असं समीप करणे, जवळ करणे याला म्हणतात उपकार करणे. विठ्ठल विठ्ठल. कोणाच्या जवळ करणे वगैरे वगैरे थोडासा विचार मग त्याच्यानंतरच आपल्याला पाहायला सापडतो बरं का. जगामध्ये आपल्यावर उपकार करणारे म्हणजे आपल्याला जवळ करून देणारे असे अनेक लोक जे पाहायला सापडतात त्यांच्यात दोन वर्ग आहेत. ज्याच्या जवळ करायचं असे पदार्थच दोन मुळामध्ये असल्यामुळं त्या दोघाच्या जवळ करणारे वेगळे वेगळे असे दोन प्रकारचे लोक आपल्याला पाहायला सापडतात. काही लोक संसाराच्या जवळ करून देतात आणि काही लोकांनी आपल्याला देवाच्या जवळ करून दिलेलं आहे. कारण देव आणि संसार या दोन पदार्थाला सोडून ज्याच्या जवळ करायचं आहे, ज्याची जवळीक आपल्याला साधून द्यायची आहे असा तिसरा पदार्थ आपल्याला दाखवता येत नाही. केलं तर संसाराच्या जवळ करावं लागतं, नाहीतर देवाच्या जवळ करावं लागतं. आपल्या घरातली मंडळी, आपल्या नात्यातली मंडळी, आपल्या मित्रपरिवारातली मंडळी यांनी ज्याच्या ज्याच्या जवळ आपल्याला केलेलं आहे त्याला त्याला संसारच म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. एखादा माणूस आहे त्याचं लग्न झालं नाही, कोणीतरी त्याचं लग्न करून देतो. एखादा माणूस आहे त्याच्याकडे शेत नाही, कोणीतरी त्याला शेत घेऊन देतो. एखादा माणूस आहे त्याला नोकरी नसते, उपजीविकेचं साधन म्हणून त्याला कोणीतरी नोकरीला लावून देतो, कोणीतरी घर बांधून देतो, कोणीतरी पैसा त्याला देतो. हे पैसा देणाऱ्यांनी पैशाच्या जवळ केलं, घर बांधून देणाऱ्यांनी घराच्या जवळ केलं, लग्न करून देणाऱ्यांनी बायकोच्या नवऱ्याच्या असं एकमेकाच्या जवळ आपल्याला करून दिलं. असा जो विचार आपल्याला पाहायला सापडतो. हे सगळे संसारातले आपल्याला ज्याच्या ज्याच्या जवळ करायला लागले त्याच्या त्याच्याजवळ केल्याच्या नंतर आपण संसाराच्या जवळ चाललो ही गोष्ट लक्षात घ्या. ज्यांनी आपल्याला पैसा दिला त्यांनी पैशाच्या जवळ केलं, हा उपकार झाला. गोष्ट खरी आहे, कारण जवळ करणे हाच उपकार शब्दाचा अर्थ आपल्याला पाहायला सापडतो. आणि त्या अर्थानुसार ज्यांनी पैशाच्या जवळ केलं त्यांचाही उपकार, ज्यांनी पतीपत्नीला एकमेकाच्या जवळ केलं त्यांचाही उपकार, ज्यांनी घर बांधून दिलं त्यांचाही उपकार, ज्यांनी नोकरी दिली त्यांचाही उपकार, जे आपल्याला पैसा देतात त्यांचाही उपकार आपल्यावर असं आपल्याला म्हणता येतं. कारण या सगळ्या वस्तूच्या जवळ ते आपल्याला करायला लागलेले आहेत आणि जवळ करणे हाच उपकार शब्दाचा अर्थ आहे. म्हणून ज्याच्या ज्याच्या जवळ केलं त्याच्या त्याच्या जवळ करणाऱ्याचा त्या त्या व्यक्तीचा आपल्यावर जो झालेला उपकार आहे हा सांसारिक उपकार आपल्याला म्हणावा लागतो. आणि संत महात्मे जे आपल्याला जवळ करतात ते याच्यातल्या एकाही वस्तूच्या जवळ न करता उलट या सगळ्याच्या सगळ्या वस्तूकडे पाठ फिरवायला सांगून देवाच्याकडे जायला सांगतात संत. विठ्ठल विठ्ठल. त्यांचं चरित्र पाहून शिकणाऱ्या मंडळीला संत महात्म्यांनी काय शिकवलं, आम्हाला काय आवडतं आणि काय आवडत नाही याचा विचार सांगताना तुकाराम महाराजांनी काय सांगितलं हो. सर्वसंगी विठ्ठला तू
सांगतात आमची आता अशी अवस्था झालेली आहे, सर्व संगी वीट आला, आम्हाला सगळ्या संघाचा वीट आला. बाकी संसारातल्या कोणत्याही संघरूप असलेल्या वस्तू त्यांचा कंटाळा आलेला असल्यामुळे त्यांच्या जवळ जाण्याची आमची तयारी राहिलेली नाही. तू एकला आवडसे, हे परमात्मन, हे पंढरीनाथा, तू एकटाच आम्हाला आवडतोस आणि तू एकटा आवडत असल्यामुळं आम्ही ज्याच्या जवळ जाऊ, संघाचा वीट आलेला असल्यामुळं संघरूप पदार्थाच्या जवळ आम्ही जाणार नाही. आम्ही जाणार कोणाजवळ? देवा तुझ्याच जवळ आम्ही येणार आहोत, अशा पद्धतीची भाषा तुकाराम महाराज बोलतात. याचा अर्थ काय? तुकोबाराय सगळ्या संघाला दूर करतात आणि परमात्मा पंढरीनाथाजवळ जातात. हे त्यांचं चरित्र पाहून ते ज्या मार्गानं गेले त्या मार्गानं जाण्याचा ज्यांचा विचार आहे, मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत पुढे, त्या साधुपुरुषाचं अनुवर्तन करणारी जी मंडळी आहे, त्या अनुवर्तन करणाऱ्या मंडळीला साधुपुरुषाने शिकवलं. मी संघातून बाजूला झालो, तुम्हीही बाजूला व्हा. मी देवाच्या जवळ झालो, तुम्हीही देवाच्या जवळ व्हा. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे विषय दोन प्रकारचा आपण चिंतनात घेतला बरं का. काही लोक आपल्याला संसाराच्या जवळ करणारे आणि काही लोक परमात्म्याच्या जवळ करणारे. ज्यांनी संसाराच्या जवळ केलं त्यांचाही एका अर्थानं उपकार शब्दाचा अर्थ त्यांच्या क्रियेला लागू पडत असल्यामुळं त्यांचाही उपकार झाला. आणि ज्यांनी देवाच्या जवळ केलं, जवळ करणे हाच उपकार शब्दाचा अर्थ असल्यामुळं त्यांचाही उपकार झाला. संतांनी देवाच्या जवळ केलं हाही उपकार, आणि प्रापंचिक माणसानं आपल्याला संसाराच्या जवळ केलं हाही त्या प्रापंचिक माणसाचा आपल्यावर झालेला उपकार म्हणावा लागतो. हे दोन उपकाराचे प्रकार जरी असले तरी याच्यातला प्रापंचिकाचा उपकार, उपकार शब्दाच्या अर्थानुसार उपकार जरी ठरत असला तरी तो खोटा उपकार आहे. संताचा उपकार तेवढा खरा उपकार आहे. आणि खरा उपकार कशावरून म्हणायचा तर खऱ्या उपकाराचं लक्षण तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलेले पहा. तू कामने उरी रे जाचे करे उपकार, जाचे करे उपकार, जाचे करे उपकार. तू कामने उरी रे जाचे करे उपकार, जाचे करे उपकार, जाचे करे उपकार. तुका म्हणे उरी नुरे जाचे करे उपकार, जाचे करे उपकार. तुका म्हणे उरी नुरे जाचे करे उपकार, जाचे करे उपकार. तुका म्हणे उरी नुरे, त्याचे खरे उपकार, त्याचा उपकार खरा उपकार आहे की ज्याच्या उपकाराच्या योगानं आपल्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची उरी उरत नाही. ही उरी कशाची असते? आपण जर चिंतन केलं तर वेदांताच्या दृष्टीनं लांबलचक देहाच्या प्राप्तीची जी परंपरा, कारण परंपरा वेदांतात सांगितलेली आपल्याला पाहायला सापडते. हे सगळे पदार्थ उरून न देण्याचा उपकार संत करतात. वेदांतातली आपल्याला देह जो प्राप्त झाला त्याची कारण परंपरा बघा ना. आपल्याला देह कशाकरता प्राप्त झाला? सुखदुःख आपल्याला भोगायचं होतं म्हणून जीवाच्याकडे सुखदुःखाचा भाग यायला लागला प्रारब्धानुसार, आणि ते सुखदुःख भोगण्याकरता अनुरूप अशा पद्धतीचा देह त्याला प्राप्त व्हावा लागतो, म्हणून जीवाला देह प्राप्त व्हायला लागला. म्हणजे देहाच्या प्राप्तीचं कारण जीवाकडे असलेलं सुखदुःख, सुखदुःखाचं कारण त्याच्याकडे असलेलं पापपुण्य, पापपुण्याचं कारण त्याच्याकडे असलेलं धर्माधर्म, धर्माधर्माचं कारण त्याच्याकडून घडलेलं रागद्वेषाच्या योगानं घडलेलं त्याचं अनुकूल प्रतिकूल अशा पद्धतीचं वर्तन. त्या रागद्वेषाला कारण कोण? भेदज्ञान. भेदज्ञानाला कारण कोण आहे? मूळ आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे. आत्मस्वरूपाच्या अज्ञानातून भेदज्ञान निर्माण होतं. भेदज्ञानाच्या योगानं एक अनुकूल एक प्रतिकूल अशी भावना आपल्या ठिकाणी निर्माण होते. अनुकूल प्रतिकूल भाव निर्माण झाला की अनुकूलाच्या विषयी अनुकूल वर्तन झालं की त्याच्यातून पुण्यधर्म घडतो, आणि प्रतिकूलाच्या विषयी आपल्याकडून जर प्रतिकूल वर्तन झालं तर त्याच्यातून आपल्या ठिकाणी अधर्म निर्माण होतो किंवा रागद्वेष निर्माण होतात. अनुकूल वर्तनाच्या योगानं निर्माण होणारी वृत्ती राग, आणि प्रतिकूल वर्तनाच्या योगानं जीवाच्या ठिकाणी निर्माण होणारी वृत्ती आहे द्वेष.
हे रागद्वेष निर्माण झाले की पुन्हा पुन्हा त्याच्यातून धर्माधर्म निर्माण होतात. धर्म अधर्म निर्माण झाले की त्याच्यातून पापपुण्य निर्माण होतं. पापपुण्य निर्माण झालं की त्याच्यावर आपल्याला सुखदुःख भोगावं लागतं आणि ते सुखदुःख भोगण्याकरता आपल्याला देहाला यावं लागतं. ही सगळी जी कारण परंपरा आहे, या कारण परंपरेमध्ये सांगितलेल्या सगळ्या वस्तू याचं नाव आहे उरी. विठ्ठल विठ्ठल. ही उरी न उरली पाहिजे बरं का. अज्ञान आपल्या ठिकाणी उरू नये, आपल्या ठिकाणी भेदज्ञान उरू नये, आपल्या ठिकाणी अनुकूल प्रतिकूल भावना उरू नये, आपल्या ठिकाणी रागद्वेष उरू नयेत. रागद्वेषाच्या योगाने निर्माण होणारे धर्माधर्म आपले थांबून जावेत. धर्माधर्माच्या योगाने निर्माण होणारे पापपुण्य निर्माण व्हायचं तेही संपलं पाहिजे. आणि पापपुण्याच्या योगानं निर्माण होणारे जे सुखदुःख आहे आणि ते भोगाकरता आपल्याला देहाला येणं हे सगळं संपलं पाहिजे. देहाची उरी संपावी, सुखदुःखाची उरी संपावी, पापपुण्याची उरी संपावी, धर्म अधर्माची उरी संपावी, रागद्वेषाची उरी संपावी, अनुकूल प्रतिकूल ज्ञानाची उरी संपावी, भेदज्ञानाची उरी संपावी आणि अज्ञानाची उरी संपावी. हे कधी होतं? देवाच्या जवळ गेल्यावर. विठ्ठल विठ्ठल. चिंतन करा ना. आपण संसाराच्या जवळ ज्यांनी आपल्याला केलं त्यांनी आपलं हे सगळं संपवलं का? नाही. आपण तो विचार करा ना. ज्या ज्या सांसारिक पदार्थाच्या आपण जवळ झालो त्याच्या जवळ होण्यामध्ये आपले रागद्वेष वाढायला लागले का संपायला लागले? सांगा ना. मला पैशाच्या जवळ जर कोणी केलेलं असेल तर पैशाच्या संबंधानं राग आणि मला पैसा मिळून न देणाऱ्याच्या विषयीचा माझ्या अंतःकरणात निर्माण होणारा द्वेष हे वाढवलंच की नाही? तरी सांगा मला. मग पैशाच्या जवळ केलं की रागद्वेष वाढले, पैशाच्या जवळ झालं की भेदज्ञान वाढलं, असं सगळंच्या सगळं वाढायला लागलं बरं का. म्हणजे संसारातल्या ऐका ज्या ज्या वस्तूच्या जवळ, संसारातल्या ज्या ज्या वस्तूच्या जवळ संसारी माणसांनी आपल्याला केलेलं आहे त्याच्या जवळ होण्यात, त्याचं तादात्म्य निर्माण होण्यात, त्याची अहंता निर्माण होण्यात, त्याची ममता निर्माण होण्यात, आपली अज्ञानापासूनची देहप्राप्तीपर्यंतची सगळी जी देहाच्या प्राप्तीची कारण परंपरा आहे ही सगळी आपल्या ठिकाणी संपण्याच्या ऐवजी वाढलेली पाहायला सापडते. आणि मग जी उरी संपायला पाहिजे ती उरी वाढवून देणाऱ्याचा जो उपकार आहे, उपकार शब्दाच्या अर्थात जरी बसत असला तरी तो खोटा उपकार म्हणावा लागतो. विठ्ठल विठ्ठल. पण साधू पुरुषाचा जो उपकार होतो त्या उपकारामध्ये हे सगळं संपून जातं ना. साधू पुरुषाने देवाच्या जवळ केलं, आपल्याला परमात्मा रूपता प्राप्त झाल्याच्या नंतर पहिल्यांदा काही जर होत असेल तर अज्ञान निवृत्तच होऊन जातं आपलं. स्वस्या ज्ञानम पलायितं क्वापे. आमचं स्वतःचं अज्ञान आम्ही केलेल्या चिंतनाच्या योगानं किंवा सद्गुरू महात्म्यांनी आम्हाला केलेल्या उपदेशाच्या योगानं आमचं अज्ञान आम्ही कुठं पळवून लावलं म्हणे. विठ्ठल विठ्ठल. कारण असलेलं अज्ञान ते जर निवृत्त झालं, अज्ञान गेल्यानंतर भेदज्ञान येत नाही, भेदज्ञान गेलं की अनुकूल प्रतिकूल सगळं पुढचं थांबून जातं बरं का. मग मूळ कारण असलेलं अज्ञान परमात्म स्वरूपाच्या साक्षात्काराच्या योगानं निवृत्त होतं आणि ते परमात्म स्वरूपाचा साक्षात्कार घडवण्याकरता देवाच्या जवळ करण्याचा उपकार जर कोणी केला असेल साधू पुरुषांनी केला. म्हणून साधू पुरुषाचा उपकार तुकाराम महाराजांच्या खऱ्या उपकाराच्या व्याख्येनुसार खरा उपकार ठरतो. तुका म्हणे उरी नुरे त्याचे खरे उपकार. ज्याच्या उपकार करण्याच्या योगानं ही कोणतीही उरी उरत नाही त्या महात्म्याचा उपकार खरा उपकार आहे. बाकी संसारी मनुष्याने केलेला उपकार, सांसारिक वस्तूच्या जवळ करण्याच्या पद्धतीचा जो उपकार आहे तो उपकार शब्दाच्या अर्थात जरी बसला तरी खरा उपकार ठरत नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे दोन पद्धतीनं आपण विचार केला, दोन मुद्द्याचा विचार आपला झाला. उपकार कशाला म्हणावं? जवळ करणे. उपकारात काही प्रकार आहेत का? दोन, खरा आणि खोटा. हे उपकाराचे प्रकार झाले. ज्यांनी देवाच्या जवळ केलं त्याचा उपकार खरा झाला आणि ज्यांनी संसाराच्या जवळ केलं त्याचा उपकार खोटा झाला. आता तिसरा मुद्दा, आपल्याला हा उपकार करून काय फल प्राप्त होणार असं माणसं विचारतात. उपकाराचं फल काय? कारण काहीही तुम्ही करा म्हणलं की माणसं पहिल्यांदा विचारतात फल काय सांगा. दिवसभर आपल्याकडे कामाला जर एखाद्या मजुराला बोलावलं तर तोसुद्धा विचारतो येतो हो तुमच्याकडं, मी रिकामाच आहे,
काम करायची माझी तयारी आहे, मला मजूरच म्हणतात, मी तुमच्याकडे येणार आहे, पण येतो, पण तुम्ही काय देणार मला सांगा ना. मग संध्याकाळच्या वेळेला घरी परत येताना त्याच्याकडून प्राप्त होणारी मजुरी याला परवडणारी वाटली तर तो मजुरीला जातो, नाहीतर जात नाही. म्हणजे फलाचा विचार येतो की नाही बघा. काहीही करा म्हणलं की फलाचा विचार आहे. प्रयोजनम अनुद्दिश्य न मंदोपि प्रवर्तते. शास्त्रकार सांगतात मंद बुद्धीचा मनुष्यसुद्धा फलाचा विचार न करता कोणतीही क्रिया करायला तयार होत नाही. विठ्ठल विठ्ठल. फल पाहिजे आणि ते फलसुद्धा सामान्य चालत नाही, थोडंसं मोठं लागतं, व्यवस्थित रीतीनं फल लागतं बरं का. काही वेळेला फल मिळतं, अत्यल्प असतं, अतिशय अल्प फल प्राप्त व्हायला लागलं त्याला काही अर्थ नसतो बरं का. एक उदाहरण सांगतात बघा. एक कोकणातलं घर होतं म्हणे. त्या कोकणातल्या माणसाच्या घराच्या समोर 7 सुपारीची झाडं होती. त्यानं एकदा जाहीर केलं गावामध्ये की कोणी एखादा बहादर पुरुष त्यानं माझ्या घरी यावं. पहिल्या झाडापासून 7व्या झाडापर्यंत प्रत्येक झाडावर चढायचं, खाली उतरायचं, लगेच दुसऱ्या झाडावर चढायचं, मध्ये थोडा वेळ घ्यायचा नाही, चहा पितो म्हणायचं नाही, तंबाखू खाऊ द्या, व्हिडिओ उडू द्या म्हणायचं नाही, सलग एका झाडावर चढायचं, उतरायचं, लगेच दुसऱ्या झाडावर चढायचं, उतरायचं. असं करत करत 7ही झाडावर चढून एका दमात 7 झाडावरून उतरून दाखवणारा असा जर कोणी माझ्याकडे बहादर पुरुष आला तर त्याला मी बक्षीस देणार आहे. जाहीर एवढंच केलं होतं, बक्षीस देणार आहे एवढंच जाहीर केलं होतं. एक मनुष्य आला. बाकीच्या लोकांनी विचार केला आपली ताकद नाही बाबा, एखाद्या झाडावर चढावं, उतरावं हे ठीक आहे, पण 7 झाडावर एका दमात चढायचं आणि खाली उतरून दाखवायचं आपल्याला हे शक्य नाही. पण एक तरुण ताकददार पुरुष, तडफदार पुरुष, तो त्याच्याकडे आला आणि तो म्हणायला लागला मी तुमचं हे काम करून दाखवतो. 7ही झाडावर एका दमात चढून उतरून दाखवण्याची माझी ताकद आहे, मी उतरून दाखवतो, पण तुम्ही बक्षीस देणार एवढंच नुसतं मोघम जाहीर केलं आहे. काय बक्षीस देणार? तो म्हणला अरे उतरून तरी दाखव. 7व्या झाडावरून उतरलास की तुझ्या हातामध्ये बक्षीस देतो. म्हणजे अरे माझी शपथ घेऊन सांगतो, अजून काय, खोटं बोलत नाही म्हणे, बक्षीस देणार. अहो ते सगळं खरं हो, बक्षीस देणार एवढंच बोलता, खरं आहे म्हणता, शपथेवर सांगता, पण काय बक्षीस देणार तुम्ही अजून सांगितलं नाही. तुम्ही जे बक्षीस देणार आहात ते जर योग्य वाटलं तर मग हा उद्योग सगळा करायचा म्हणलं, नाही तर आम्हाला हा उद्योग करायचं काय कारण. त्यानं सांगितलं 7व्या झाडावरून उतरलास की तुझ्या हातामध्ये एक मुठभर फुटाने बक्षीस म्हणून देतो म्हणे. चांगलं फल आहे. 7 झाडावर चढाई उतरायचा, सुपारीच्या 7 झाडावर चढाई उतरायचा प्रयास करायचा आणि फल काय प्राप्त करून घ्यायचं तर एक मुठभर फुटाने, म्हणजे डोंगर पोखरायचा आणि उंदीर मिळवायचा. असल्या फलाची सुद्धा मनुष्याला अभिलाषा राहत नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे फल पाहिजे. काही करा म्हणलं की मनुष्य लगेच विचारतो फल पाहिजे आणि ते फलसुद्धा व्यवस्थित पाहिजे असा विचार असतो. तेव्हा उपकार करावा हे जगाला जेव्हा संत महात्मे सांगतात, परोपकारात निरत झालं पाहिजे. हा संताचा उपदेश ऐकल्याच्या नंतर लोकांनी संतांना विचारलं उपकाराचं फल काय महाराज, परोपकार करून काय पदरात पडणार आहे सांगा ना. त्या परोपकाराचं 2 पद्धतीनं फल संतांनी सांगितलं. एक सांसारिक फल आहे आणि दुसरं परमार्थातलं फल आपल्याला पाहायला सापडतं. परोपकार करणाऱ्या माणसाला संसाराच्या दृष्टीनं काय प्राप्त होतं याचा जर विचार केला तर परोपकारानं नावलौकिक मिळतो, कीर्ती होते, हे परोपकाराचं फल आहे. आणि परमार्थात काय मिळतं, देवाचं दर्शन होतं. विठ्ठल विठ्ठल. दोन्ही गोष्टी आहेत बरं का. संसार कीर्ती होणं, नावलौकिक होणं हे संसारातलं फल आहे. परोपकार करणाऱ्या माणसाची जगात कीर्ती होते. बघा ना, आपल्याकडे एखादी सत्तत्व आहे म्हणून माणसाचं नाव जगामध्ये होत नाही. आपल्याकडे असलेलं सत्तत्व मनुष्य जेव्हा जगावर उपकार करण्याकरता खर्च करतो तेव्हा त्याचं नाव जगामध्ये झालेलं आपल्याला पाहायला सापडतं. कोणत्याही तत्वाचा विचार करा. मी सांगतो, उदाहरणं सांगतो आपल्याला. बघा, जगामध्ये पैसा असणारी माणसं कमी आहेत का हो? भरपूर पैसेवाले लोक जगामध्ये आहेत, पण सगळ्याच्या सगळ्या पैसेवाल्याचं नाव जगाला ठाऊक आहे का? कर्णासारख्या एखाद्याच पैसेवाल्याचं नाव ठाऊक आहे हो जगाला? नाव पैसेवाला मनुष्य म्हणला की माणसं म्हणतात एवढा मोठा कर्ण आपल्या डोळ्यासमोर येतो, आहे की नाही? म्हणजे माणसाला पैसा बघून माणूस डोळ्यासमोर आला नाही. जगामध्ये पैसेवाले पुष्कळ जरी असले तरी आपला पैसा जगावर उपकार करण्याकरता खर्च करणारा कर्ण होता, म्हणून कर्णाचं नाव जगाला आठवतं. बघा,
अजून दुसरं उदाहरण बघा, ज्ञानाच्या दृष्टीनं विचार करा. जगामध्ये ज्ञानी थोडे झाले का? ऐसे खेळीये कोट्यानुकोटी, गणित नाही त्याला रे. संतांनीच आपल्याला सांगितलं, ज्ञानी पुरुष जगामध्ये थोडे नाहीत बाबा, कोट्यानुकोटी, त्याला गणित नाही एवढे ज्ञानी जगामध्ये आहेत असं महाराज सांगतात. पण मला सांगा, त्या कोट्यवधी ज्ञान्यांचं नाव तुम्हाला ठाऊक आहे का? फक्त ज्ञानोबारे तुकोबारेचं ठाऊक आहे? सांगा ना, आपल्याला नाव ठाऊक बोला ना. आपल्याला ज्ञानी महात्मा म्हणल्याबरोबर नाव आठवतं, ते कोणाचं आठवतं? कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबाराय, ज्ञानी याचा शिरोमणी, हे की नाही, त्यांचं नाव आठवतं. तुकोबारायचं नाव आठवतं. जगाला ज्ञान देणारे तुकाराम महाराज. बघा, ज्ञानी म्हणल्याच्या नंतर ते कोट्यानुकोटी असतानाही 10-5 अशा संत महात्म्याचं ज्ञानी म्हणून नाव आपल्याला आठवावं. त्याचं कारण काय? बाकीच्या कोट्यानुकोटी ज्ञानाकडेही ज्ञान आहे, ज्ञानोबाराय तुकोबारायकडेही ज्ञान आहे. पण फरक एवढाच झाला, त्या सगळ्या लोकांनी त्यांच्याकडे असलेलं ज्ञान स्वतःसाठी वापरलं, स्वतःच्या मोक्षासाठी वापरलं. आणि ज्ञानोबाराय तुकोबारायांनी मात्र जगाला धन्य करण्याकरता हे ज्ञान वापरलेलं आपल्याला पाहायला सापडतं. आरतीतच ज्ञानेश्वर महाराजाच्या आहे ना, आपण ज्ञानी झालेला एखादा महात्मा तो ज्ञान कशाकरता मिळवतो? स्वतः ब्रह्म होण्याकरता. पण ज्ञानोबारायांनी काय केलं? हो, प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची
जगाला ज्ञान दिलं. संत महात्म्यांचं नाव का आहे? आपल्याकडे असलेलं ज्ञान स्वतः कृतार्थ होण्याकरता वापरणारी बाकीची मंडळी आहे. पण ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज मात्र ते ज्ञान, गुप्त असलेलं ज्ञान, गुह्य ज्ञान प्रगट करून जगाला सांगतात. आणि प्रगट करून सांगण्याच्या योगानं केलं काय त्यांनी? तर विश्व ब्रह्मची केले. सगळ्या जगाला परब्रह्मस्वरूपता प्राप्त होण्याची व्यवस्था त्यांनी करून दिलेली आहे. आपलं ज्ञान आपल्या ब्रह्मरूपतेकरता वापरणारे कोट्यानुकोटी ज्ञानी, त्यांचं नाव जगाला ठाऊक नाही. पण आपल्याकडे असलेलं ज्ञान जगाला ब्रह्म करण्याकरता म्हणून ज्यांनी जगाला दिलं, हा गुप्त असलेलं ज्ञान प्रगट करून जगाला ज्यांनी सांगितलं, त्यांचं नाव मात्र जगाला ठाऊक झालं. याचा अर्थ काय झाला हो? आपल्याकडे असलेलं सत्तत्व परोपकाराकरता खर्च केलं की नावलौकिक होतो. हे त्याच्यातून आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे बरं का. आमचे गुरुजी एक उदाहरण सांगत असतात, मी ते नेहमी सांगतो. एका माणसाने स्वतःला राहण्याकरता एका गावामध्ये 100 खोल्याचं घर बांधलं आणि त्याच गावातल्या दुसऱ्या त्याच्याच मित्रांनी गावात येणाऱ्या जाणाऱ्या पंथस्थाची व्यवस्था व्हावी याच्याकरता मंदिराच्या बाजूला 2 खोल्याची धर्मशाळा बांधली. मला सांगा, जगाला नाव कोणाचं माहिती असतं? 100 खोल्यावाल्याचं माहीत असतं का 2 खोल्यावाल्याचं माहीत असतं? 100 खोल्या बांधल्या असल्या तरी यानं स्वतःकरता बांधल्या, एकाही माणसाला तिथं थांबू देत नाही. त्याचं नाव कशाला माहिती असेल जगाला? पण ज्यानं 2 खोल्याची धर्मशाळा बांधली, बघा, प्रवासाला निघालेल्या माणसाला समजा त्या गावात थांबण्याचा प्रसंग आहे आणि पूर्वी कोणीतरी प्रवासाला जाऊन आलेला याच्या परिचयाचा जर माणूस असला तर माणूस म्हणतो, तुम्ही त्या गावाला जाऊन आलात ना, मग तिथं काही राहायची वगैरे व्यवस्था आहे का? माणसं म्हणतात, आहे ना, त्या अमक्या शेटजीनं बांधलेली एक धर्मशाळा आहे ना, त्या धर्मशाळेत तुम्ही थांबू शकता. याचा अर्थ काय झाला? 2 खोल्याची जो धर्मशाळा बांधतो त्याचं नाव सगळ्या जगाला ठाऊक होतं आणि 100 खोल्याचं घर बांधतो त्याचं नाव मात्र एकाही माणसाला माहीत असत नाही. याचं कारण काय? 100 खोल्या बांधल्या स्वार्थाकरता, 2च बांधल्या परोपकाराकरता. विठ्ठल विठ्ठल. याचा अर्थ काय झाला? आपल्याकडे जे आहे ते परोपकाराकरता वेचणारा असा जो महात्मा असतो त्याचं जगात नाव होतं. हे सांसारिक फल झालं. परोपकाराच्या योगानं कीर्ती प्राप्त व्हावी, नावलौकिक व्हावा, हे संसारातलं फल झालं. परमार्थात काय मिळतं? परमार्थात देवाचं दर्शन. सगळ्यात महत्त्वाचं फल परमार्थामध्ये भगवत साक्षात्कार, देवाचं दर्शन. मग देव पाहिजे असला तर माणसाने काय करावं? तुकाराम महाराजांनी एका अभंगामध्ये देवाच्या भेटीचे सोपे सोपे उपाय सांगितले. तुझं व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव. तुला देव पाहिजे असला तर हा सोपा उपाय करून पहा बाबा. ती सोप्या उपायाची यादी जे तुकाराम महाराजांनी सांगायला सुरुवात केली त्या अभंगात 5-5 उपायाचा विचार महाराजांनी सांगितला. पहिला उपाय कोणता? भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त. तुझं व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव. अंतःकरण शुद्ध कर. अंतःकरणात भगवंताच्या संबंधानं भावना धारण कर. शुद्ध आणि भावनायुक्त अशा अंतःकरणानं देवाचं गीत गायला लाग. या सोप्या उपायानं तुला देव भेटणार आहे असं महाराजांनी सांगितलं. आता हे सोपं आहे का हो? महाराजाला सोपं वाटलं म्हणून आपल्याला सोपं वाटतं का? सांगा ना मला. पहिलं काय? चित्त शुद्ध कर. दुसरं काय? त्या चित्तामध्ये देवाच्या संबंधानं भावना धर. आणि तिसरं काय? देवाचं गीत गायला लाग. कोणतं सोपं आहे सांगा ना? शुद्ध करणं ही चित्ताला शुद्ध करणं सोपं नाही. चित्तामध्ये देवाच्या संबंधानं भाव भरणे सोपं नाही. समजा एखाद्यानं चित्त शुद्ध केलं, देवाच्या विषयीचा भाव धरला, तर व्यवस्थित रीतीनं देवाचं गायन तरी त्याला करता येईल. तर त्याच्यापेक्षा अवघड आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून हे सोपं म्हणून महाराज जरी सांगत असले, कसं असतं बघा, मोठ्या माणसाला काही गोष्टी सोप्या वाटतात म्हणून त्या सोप्या असतात का? मोठ्याला सोपं वाटतं ते सामान्याला सोपं असलं पाहिजे ना. सामान्याला सोपं असत नाही. ते निजामशाहीतलं एक उदाहरण आमच्याकडे सांगतात बरं का. निजामशाहीमध्ये एकदा दुष्काळ पडला, खूप दुष्काळ पडला. 6 महिने झाले लोकांची अन्नान्न दशा. अशा अवस्थेमध्ये काही लोक शिष्टमंडळ गेलं राजाच्याकडे, निजामशाहाला भेटायला गेले आणि निजामशाहाला सांगितलं, सरकार अशी अशी परिस्थिती आहे, गावागावातून लोकाला काही पिकलेलं नसल्यामुळं खायला अन्न मिळत नाही, काही पिकलं नाही, 6 महिने झाले, लोकांची उपासमार चाललेली, काहीतरी व्यवस्था करा. बादशहानं काय सांगावं? त्या निजाम बादशहानं सांगितलं, अरे खाने को नहीं मिलता, कुछ भी नहीं मिलता. अरे कुछ भी नहीं मिलता तो 4-6 महीने घी खिचडी खाके गुजारा नहीं कर सकते क्या? हे त्याचं वाक्य आहे. म्हणजे काहीच खायला मिळत नसेल तर 4-6 महिने तूप खिचडी खाऊन राहा. आता तूप खिचडी 4-6 महिने खाऊन राहा हे त्याला सोपं आहे, पण आपल्याला सोपं आहे का सांगा? विठ्ठल विठ्ठल. वाळलेला
भाकरीचा तुकडा आणि मुठभर भात मिळायची पंचायत असलेली मंडळी त्याच्याकडे बोलायला गेली तर हा म्हणतो 4-6 महिने तूप खिचडी खाऊन राहा. हे काय झालं? मोठ्या माणसाला जे सोपं वाटतं ते सामान्याला सोपं असत नाही. तसं तुकाराम महाराजांनी सोपं म्हणून सांग, चित्तशुद्ध करा, देवाच्या संबंधानं भाव धरा, भगवंताचं गीत गायला लागा, या सोप्या उपायानं तुम्हाला देव भेटेल महाराज बोलले. पण ते सोपं नाही हे जेव्हा लोकांच्या लक्षात आलं, किंवा दुसरा एक माणसाचा स्वभाव असतो, कोणी सोपं सांगायला लागला की माणसं म्हणतात नाही महाराज अजून सोपं सांगा, याच्यापेक्षा सोपं सांगा, याच्यापेक्षा आता किती खाली यायचं, हा एक प्रश्न असतो. पण माणसं म्हणतात अजून सोपं अजून सोपं. तसं तुकाराम महाराजांनी सांगितलेला उपाय जेव्हा लोकांना अवघड वाटला तेव्हा लोकांनी विचार याच्यापेक्षा सोपं सांगा, महाराज पुढं सांगतात अजून सोपं सांगा, त्याच्या पुढं सांगतात. असं सोपं पुढचं सांगता जिथं तुकाराम महाराजांनी फुल स्टॉप दिला, जिथं थांबवलं, उपाय सांगणं जिथं महाराजांनी थांबवलं, तो शेवटचा उपाय कोणता आहे हो? तुका म्हणे फार थोडा तरी पर उपकार तुझ व्हावा आहे देवा, तरी हा सुलभ भाव तुझ व्हावा आहे देवा. तुका म्हणे फार थोडा तरी पर उपकार तुझ व्हावा आहे देवा, तरी हा सुलभ भाव तुझ व्हावा आहे देवा. थोडा तरी परोपकार तुझ व्हावा हे देव, तरी हा सुलभ उपाय. शेवटच्या चरणात सांगितलेला सगळ्यात सोपा म्हणून सांगितलेला उपाय कोणता? देवाची भेट तुला पाहिजे असेल तर बाबा हे करून पहा. काय करून पाहिजे? फार थोडा तरी परोपकार. फार परोपकार माणसाने करावा, देव भेटतो. फार जमत नाही ना बाबा, थोडा तरी परोपकार करायला शिका, देव भेटतो असं महाराजांनी या ठिकाणी सांगितलं बरं का. आता फार परोपकाराने देव भेटेल हे कदाचित मान्य होईल, पण थोड्या तरी परोपकारानं देव कसा भेटायचा, महाराजांनी असं कसं सांगितलं असं कोणाला वाटलं तर त्याला उत्तर माझ्याकडं असं आहे की परोपकार करण्याची माणसाच्या बुद्धीला जेव्हा सवय नाही तेव्हा ते वळण लावण्याकरता महाराज म्हणतात थोडा तरी परोपकार कर. थोडा तरी करायला लागलास की तुला परोपकाराचं वळण लागेल, हळूहळू ते बुद्धीचं वळण वाढेल, मग फार परोपकार घडेल, आणि फार परोपकार घडला की चित्तशुद्ध होऊन तुला देव भेटेल. विठ्ठल काय झाला? परोपकाराने परमात्मा भेटतो. भगवत साक्षात्काराकरता परोपकाराचा उपकार. परोपकारी वेचिल्या शक्ती, परोपकारी वेचिल्या शक्ती, परोपकारी वेचिल्या शक्ती, परोपकारी वेचिल्या देणे आत्मस्थिती जाणीतली, आत्मस्थिती जाणीतली, देणे आत्मस्थिती जाणीतली. परोपकारी वेचिल्या शक्ती, परोपकारी वेचिल्या, परोपकारी वेचिल्या शक्ती, परोपकारी वेचिल्या शक्ती, देणे आत्मस्थिती जाणीतली, देणे आत्मस्थिती जाणीतली, देणे आत्मस्थिती जाणीतली. परोपकारी वेचिल्या शक्ती तेणे आत्मस्थिती जाणीतली. परोपकारासाठी आपल्या ठिकाणी असणाऱ्या सगळ्या शक्ती, शरीराची शक्ती, वाणीची शक्ती, मनाची शक्ती, बुद्धीची शक्ती,
सगळ्या इंद्रियाच्या शक्ती, समष्टी शक्ती, व्यष्टी शक्ती, जी जी कोणती शक्ती आपल्याकडे असेल त्या सगळ्या शक्ती परोपकाराकरता जो खर्च करतो तेणे आत्मस्थिती जाणीतली. तुकोबाराय सांगतात त्याला आत्मस्थिती त्यानं जाणलेली आहे, आत्मसाक्षात्कार त्याला झालेला आहे असं समजा. हे अर्थापत्तीप्रमाणेच आहे. पुन्हा ज्या अर्थी हा सगळ्या शक्ती परोपकारासाठी वेचतो त्या अर्थी याला आत्मस्थिती प्राप्त आहे. विठ्ठल विठ्ठल. परोपकाराच्या योगाने भगवंताचा साक्षात्कार होणं हे परमार्थातलं फल आहे. संसारातही परोपकार उपयोगाचा, परमार्थातही परोपकार उपयोगाचा. म्हणजे परोपकार महत्त्वाचा ठरला म्हणून प्रत्येक माणसाने आपल्या जीवनामध्ये परोपकार केला पाहिजे असं शास्त्राचं चिंतन आपल्यासमोर नेहमी येतं. प्रत्येकाने परोपकार करावा आणि साधू पुरुषाच्या जीवनामध्येही परोपकार असतो. त्या दोन उपकारात अंतर आहे. आपल्या जीवनात परोपकार असावा हा एक उपकार आहे आणि संताच्या जीवनात उपकार असतो हा एक उपकार आहे. दोन्हीकडेही परोपकारच आहे. आपल्याला करायला सांगितला तोही परोपकार आहे आणि साधू पुरुष जो करतात तोही परोपकारच आहे. त्या परोपकाराच्या स्वरूपाचा विचार केला तर बदल नाही, पण त्या परोपकाराचं सूक्ष्मतेनं चिंतन जर आपण केलं तर आपला परोपकार, आपल्याला करायला सांगितलेला परोपकार हा साधन रूपातला आहे आणि संताच्या ठिकाणी सहजरीतीनं असलेला परोपकार हा लक्षण रूपातला आहे. विठ्ठल विठ्ठल. साधनरूप परोपकाराचं अनुष्ठान करण्याच्या योगानं सिद्धदशा प्राप्त होणार हा त्याच्यातला भाग लक्षात घेतला पाहिजे बरं का. म्हणजे आपण परोपकार करायचा तो साधना म्हणून आणि संताच्या ठिकाणी परोपकार असतो तो लक्षण म्हणून. साधू पुरुषाचं मुख्य लक्षण काय? जे परोपकारी असतात ते, असं साधू पुरुषाचं लक्षण आपल्याला सांगता येतं. असं परोपकारित्वानं संपन्न असलेले, परोपकारित्व नावाच्या लक्षणाने संपन्न असलेले, मंडित असलेले साधू पुरुष, त्यांचा जगावर उपकार कोणता सांगा म्हणल्यावर महाराज पहिल्यांदा म्हणतात काय सांगू आता संतांचे उपकार. काय सांगू? संताच्या उपकाराचं तुम्ही वर्णन करा म्हणता, पण काय सांगू? सांगता येत नाही. साधू पुरुषाचा उपकार का सांगता येत नाही? एकच कारण, वाणीच्या मर्यादेच्या पलीकडचा तो आहे. विठ्ठल विठ्ठल. आपल्याला 2-3 प्रकारच्या वस्तू पाहायला सापडतात. काही वस्तू अशा आहेत त्याच्याबद्दल बोलणंच शक्य होतं, त्याचा अनुभव कोणाला घेता येत नाही. काही वस्तूबद्दल बोलणंही असतं, अनुभवाचा विचार आहे. आणि काही वस्तू मात्र अशा आहेत त्याचा फक्त अनुभव आहे, त्याच्याबद्दलचं बोलणं आपल्याला ऐकायला मिळत नाही, बोलणं पाहायला शक्य होत नाही. 3 प्रकारच्या वस्तू आपल्याला पाहायला सापडतात. थोडं वेदांताच्या भाषेत, सत्तात्रयाच्या भाषेत जर बोलायचं झालं तर ज्या वस्तूला तुच्छ सत्ता आहे, तुच्छ सत्ता आहे म्हणजे अनिर्वचनीय सत्तेच्याही पलीकडे, ज्याला सत्ताच नाही, अलीक पदार्थ म्हणतात वेदांतामध्ये, तुच्छ पदार्थ म्हणतात त्याला. अशा तुच्छ पदार्थाच्याबद्दलचं जर आपण चिंतन केलं तर त्याच्याबद्दल फक्त बोलता येतं, त्याचा अनुभव कोणालाही घेता येत नाही. सशाचं शिंग, आपल्याला सशाचं शिंग हे उदाहरण मी कासवीचं तूप आपल्याला सांगता येतं. आणि हे कासवीचं तूप, सशाचं शिंग, वांझेचा मुलगा, हे पदार्थ आपल्याला बोलता येतात. जगात त्याचा अनुभव कोणालाच नाही. विठ्ठल विठ्ठल. वेदांतामध्ये याला अत्यंत असत पदार्थ म्हणतात. अत्यंत असत, अत्यंत असत, अलिक पदार्थ, तुच्छ पदार्थ असं यांचं वर्णन केलेलं आपल्याला पाहायला सापडतं बरं का. अत्यंत असत, तुच्छ किंवा अलिक म्हणून ज्या पदार्थांचं वर्णन आपल्याला वेदांतात पाहायला सापडतं हे फक्त बोलायच्या कामाचे, यांचा अनुभव कोणालाही नाही. सशाच्या शिंगाचा अनुभव आहे का? आणि सशाच्या शिंगाचा मला अनुभव आहे असं जर कोणी बोलला तर त्याला तुम्ही शहाणा म्हणता का? म्हणतच नाही. मला समजा एक माणूस माझ्याकडं आला आणि मला म्हणायला लागला महाराजीकडे यावर थोडं बाजूला या, तुम्हाला एक चांगली वस्तू द्यायची आहे, कोट्यवधी रुपये खर्च करून मिळणार नाही अशी वस्तू तुम्हाला द्यायकरता मी आणलेली आहे, थोडं बाजूला या. मी हळूच त्याला विचारलं, बाबा एवढी मोठी वस्तू म्हणतोस, नाव तरी सांग मला. त्यानं सांगितलं मला सशाचं शिंग आणलं म्हणलं तुम्हाला द्यायला. आता सशाचं शिंग तुम्हाला द्यायला आणलं म्हणल्याबरोबर मी त्याला नाही म्हणायला लागलो. त्याचं कारण काय? मला माहीत आहे सशाला शिंगच नसतं. या बाबानं फसवायकरता मला म्हशीचं शिंग आणून सशाचं शिंग म्हणून दिलं तर काय घ्या, म्हणून त्याला नको म्हणालो. याचा अर्थ काय झाला? सशाचं शिंग बोलता आलं, वांझेचा मुलगा बोलता आला, आकाशाला लागलेलं फूल बोलता आलं. हां, ते हे सगळी वर्णन आपल्याला वेदांतामध्ये पाहायला सापडतात बरं का.
बालस्य हि विनोदाय धात्री वक्ति शुभां कथां. पंचऋषिकारांनी योगवासिष्ठाच्या आधारानं थोडंसं चिंतन मांडलेलं आहे. बालस्य हि विनोदाय, रामचंद्र प्रभूच्या मनोविनोदाकरता ते लहान असताना धात्री म्हणजे त्यांना सांभाळायला ठेवलेली बाई शुभाम कथाम बघती, एक चांगली गोष्ट ती सांगायला लागली. ती चांगली गोष्ट कोणती होती? एक गंधर्वनगर होतं. आता गंधर्वनगर असतं का हो? ते गंधर्वनगर होतं. त्या गंधर्वनगरामध्ये एक राजपुत्र होता. तो राजपुत्र वांझेच्या पोटी जन्माला आलेला होता. त्या वंध्यापुत्राचं पोषण होण्याच्या दृष्टीनं त्याच्या मातेनं, त्या वांझेनं आपल्या पोराच्या पोषणाकरता म्हणून कासवीच्या दुधाची योजना केली. कासवीच्या दुधानं तुपानं तो धष्टपुष्ट झाला. पुढे तरुण झाल्याच्या नंतर त्याला शिकारीला जाण्याची इच्छा झाली. शिकारीला जाणार माझा मुलगा म्हणून त्या वांझेनं आपल्या पोराला शोभिवंत करायचं ठरवलं आणि मग त्याला दागिने घालायचे ठरवले. त्याच्या अंगावर फुलाच्या माळा घातल्या. त्या आकाशाला लागलेल्या फुलाच्या माळा त्याच्या हातात दिल्या. त्याच्या हातामध्ये एक धनुष्य दिलं. त्या सशाच्या शिंगाचं होतं. आता हे सगळं सांगत असताना ते लेकरू हूं 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 म्हणत झोपीत जातं. आणि त्याला झोपवण्याकरता सांगितलेली ही जी कथा आहे, या कथेतला एकही पदार्थ अनुभवाच्या योग्यतेचा नाही. हे बोलण्यासारखे असलेले, अत्यंत असत असलेले, तुच्छ असलेले, अलीक असलेले पदार्थ यांच्याबद्दल फक्त बोलणं जमतं, याचा अनुभव घेता येत नाही. दुसरा बघा, ज्याचा अनुभवही घेता येतो आणि बोलता येतो असा जो पदार्थ असतो तो व्यावहारिक सत्तेतला असतो. आता माझ्यासमोर हा माईक आहे, स्पीकर आहे. हा स्पीकर याचा मी अनुभवही घेऊ शकतो, याच्याबद्दल बोलणंही मला जमतं. याचा अर्थ काय झाला? व्यावहारिक सत्तेतले पदार्थ त्यांच्या अनुभवाचीही स्थिती त्यांच्या ठिकाणी आहे आणि थोडंसं त्यांच्याबद्दल बोलताही येतं. त्याच्या पुढं चला, पारमार्थिक पदार्थ एकच परमात्मा. परमात्मा नावाचा अत्यंत सत्य असलेला पारमार्थिक पदार्थ सत्यतू 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 विठ्ठला, या परमात्म्याच्याबद्दल जर आपण विचार करायला लागलो तर त्या पारमार्थिक परमात्मा नावाच्या वस्तूचा फक्त अनुभव आहे, त्याच्याबद्दल बोलता येत नाही. येतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह ठावन पवता जयाचा मनेसे मुरडली वाचा. ज्ञानेश्वर महाराजांनी केलेल्या चिंतनानुसार त्या परमात्म्याच्या वर्णनाकरता शब्द जरी प्रवृत्त झाला तरी शब्दाला देवाचं वर्णन करता येत नाही. मन वाचातीत तुझे स्वरूप स्वरूप कसं आहे त्याच्याबद्दल तुकाराम महाराज सांगतात, मन आणि वाचेच्या अतीत पलीकडचं असं परमात्म्याचं स्वरूप आहे बरं का. त्याच्यापासून शब्दाला परत फिरावं लागतं असा तो परमात्मा सांगितला. याचा अर्थ काय? परमात्मा नावाची पारमार्थिक सत्तेतली जी वस्तू आहे तिचा फक्त अनुभव घेता येतो, बोलता येत नाही. बघा, व्यवहारातसुद्धा आपल्याला एक पदार्थ मी सांगू शकतो, त्याच्याबद्दल बोलता येत नाही. साखरेची गोडी बोलता येतं का? आपण समजा साखर खात असो, बाजूचा माणूस येऊन आपल्याला विचारायला लागला, आपण काही प्रश्नाची उत्तरं देऊ शकतो. आपण आपल्याला त्यानं विचारलं काय खातो? साखर. उत्तर आहे. किती आहे? 100 ग्रॅम, 50 ग्रॅम, 10 ग्रॅम, काहीतरी आपण त्याचं उत्तर देऊ शकतो. कशी आहे? गोड आहे, हेही उत्तर देता येतं. आणि किती गोड आहे म्हणून त्यानं विचारलं की मग उत्तर मात्र थांबतं. 50 ग्रॅम हे साखरेचं परिमाण आहे, पण त्या साखरेच्या गोडीचं परिमाण सांगा म्हणल्यावर सांगता येत नाही. मग किती गोड आहे म्हणून विचारणाऱ्या माणसाला काय करावं लागतं? आपल्या हातातल्या मुठभर साखरेतून चिमूटभर साखर त्याच्या हातात द्यावी, त्याला सांगावं खाऊन बघ, तुझं तुला कळेल किती गोड आहे. याचा अर्थ काय? साखरेची गोडी अनुभवाचा विषय आहे, बोलायचा विषय नाही. परमात्मा स्वरूप अनुभवाचा विषय आहे, बोलायचा विषय नाही. जशी साखरेची गोडी, जसं परमात्मा स्वरूप, तसा साधुपुरुषाचा उपकार आहे, अनुभवाचा विषय आहे, बोलायचा विषय नाही. म्हणून काय सांगू आता? संतांचे उपकार तुम्ही सांगा म्हणता. साधुपुरुषांनी आपल्याला परमात्मा प्राप्त करून दिला, हाच त्यांचा जर उपकार असेल तर तो शब्दाच्या मर्यादेत गवसणारा नसल्यामुळं
काय सांगू असं तुकाराम महाराजाला म्हणावं लागलं. लोकांनी विचारलं, महाराज तुम्ही नाही सांगितलं तर आम्हाला कसं कळत, कारण साधू पुरुषांनी सांगितलं नाही तर कसं कळायचा साधू पुरुषाचा उपकार आपल्याला, अशी शंका आल्यावर लोकांनी विचारलं, महाराज थोडं तरी चिंतन सांगा ना, काय उपकार केला सांगा ना. त्याला महाराज उत्तर देतात, मज निरंतर जागविते, साधू पुरुषांनी मला निरंतर जाग केलं, हा संताचा उपकार आहे असं महाराजाचं चिंतन आहे. आता हे संतांनी जाग केलं म्हणजे काय त्याचा विचार करायचा आहे. एक थोड्या वेळात अगदी विचार त्याचा आपल्यासमोर मांडतो. एकदा प्रेमाने सर्वांनी भजन करायचं. विठोबा रखुमाये विठोबा विठोबा रखुमाये जय जय विठोबा रखुमाये जय विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये जय जय विठोबा रखुमाये जय जय विठोबा रखुमाये जय जय विठोबा विठोबा रखुमाये जय जय विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये जय जय विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविते, काय द्यावे त्यासी भावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. संत शिरोमणी जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या या अभंगाचा विचार आपण करायला लागलो. पण आपली आजची सेवा काही वेगळ्या निमित्तानं आहे हे आपल्याला सगळ्याला ज्ञात आहे. या ठिकाणी चालू असलेला हा सगळ्याचा सगळा समारंभ आदरणीय श्रद्धेय काकांनी या ठिकाणी गायत्री मंत्राचं पुरस्चरण केलं आणि त्याच्या सांगतेच्या निमित्तानं हा सगळा समारंभ चालू आहे. गायत्रीचं पुरस्चरण हा वेगळा एक प्रकार आहे असं समजायचं कारण नाही. अनेक लोक गायत्रीचं पुरस्चरण करतात, पण काकांचं पुरस्चरण थोडंसं वेगळं आहे. कारण या ठिकाणी काकांनी 16 महिने राहून गायत्रीचं पुरस्चरण केलं. गायत्रीचं पुरस्चरण करण्याच्यापेक्षा रोज 16 महिन्यात गंगेचं स्नान केलं. त्या गंगेच्या स्नानाच्या सोबत रोज या ठिकाणी सबंध ज्ञानेश्वरी सांगण्याचाही उपक्रम काकांनी केला. हा गायत्री पुरस्चरणातला एक वेगळा भाग या ठिकाणी आपल्याला पाहायला सापडतो. गायत्रीचं पुरस्चरण होईल, पण गायत्रीच्या पुरस्चरणाच्या सोबत गायत्री मंत्राच्या अक्षराचं पावित्र्य जेवढं आहे तेवढंच आमच्या संतांच्या शब्दाचं पावित्र्य आहे. ही भावना मनात धरून जेवढी गायत्रीची सेवा तेवढीच आपल्या संत वाङ्मयाची सेवा घडावी, हे फक्त या पुरस्चरणाचं वैशिष्ट्य आहे. विठ्ठल विठ्ठल. अन्यथा पुरस्चरणं होतात, अन्यथा ज्ञानेश्वरीचंही चिंतन चालतं. ज्ञानोबराच्या विषयी श्रद्धा अंतःकरणात धारण करून ज्ञानेश्वरीचा विचार सांगणारी ही मोठी मंडळी बरीच आहे, नाही असं नाही, विचार तोही चालत राहतो. गायत्रीचं पुरस्चरण करणारे महात्मेही बरेच आहेत. अत्यंत कष्टपूर्वक साधना करून पुरस्चरण करणारे असेही लोक आपल्याला पाहायला सापडतील. पण पुरस्चरणही व्हावं आणि जेवढ्या भावनेनं जेवढ्या श्रद्धेनं पुरस्चरण व्हावं तेवढ्याच भावनेनं तेवढ्याच श्रद्धेनं ज्ञानेश्वरीचं चिंतनही चालावं, हे या पुरस्चरणाचं वैशिष्ट्य आहे. असं माझ्या मनाला जे भावलं ते तुमच्यासमोर व्यक्त केलं. विठ्ठल विठ्ठल. कारण इथं आदरणीय दत्तदास महाराजांनी काकांना इथं राहून पुरस्चरण करा अशी विनंती केल्यानंतर काका इथे राहायला तयार झाले. विचारात ते आले, पण त्या विचारात आल्याच्यानंतर काकांनी पहिली अडचण सांगितली, मी वारकरी आहे आणि वारकरी असल्यामुळं मला गाथा ज्ञानेश्वरी भजन याच्याशिवाय मला करमत नाही, तर मग काय योजना करायची. मग त्यांनी सांगितलं, तुम्ही इथल्या सगळ्या साधकांना गायत्री पुरस्चरणाकरता बसलेल्या सगळ्याच्या सगळ्या महानुभावांना तुम्ही ज्ञानेश्वरी सांगा. मग काकांना थोडंसं मनाला बरं वाटलं आणि त्या पद्धतीनं हे पुरस्चरण सुरू झालं. म्हणून माझ्या शब्दाकडे लक्ष द्या. जेवढी गायत्री मातेच्या शब्दाच्या विषयी श्रद्धा तेवढीच ज्ञानेश्वरीच्या शब्दाच्या विषयीची श्रद्धा, आणि त्याच्यामुळं गायत्रीचंही अनुष्ठान त्याच भावनेनं आणि संबंध ज्ञानेश्वरीच्या निरूपणाचं मला अनुष्ठानच म्हणायचं आहे, तेही एका पद्धतीनं ते सुद्धा त्याच पद्धतीनं व्हावं,
हे या पुरुषचरणात घडलेलं असल्यामुळं हे पुरुषचरण माझ्या दृष्टीनं अलौकिक आहे. विठ्ठल विठ्ठल. तसं पुरुषचरण म्हणजे काय? पुरुषचरण शब्दाचा अर्थशास्त्रकारांनी असं आपल्याला सांगितलं. कसं आहे बघा, पुरुषचरणाच्याबद्दल वेगळ्या वेगळ्या पद्धतीचा विचार आहे. एखादा मंत्र येतो, त्या मंत्राच्या अक्षरसंख्येनुसार आपल्याला जप करावा लागतो, त्याला पुरुषचरण असं म्हणतात. अक्षरसंख्याच्या लाखपटीनं. म्हणजे गायत्री मंत्रात जर 24 अक्षरं असतील, त्रिपदा चतुर्विंशत्यक्षरा असं गायत्रीचं वर्णन आहे. गायत्री 3 पादाचा छंद आहे, त्याच्यात 24 अक्षर आहे. त्याच्यानंतर त्याच्या अगोदर पुढं व्याहृती लागणं वगैरे वगैरे विचार आपल्याला पाहायला सापडतो. त्या व्याहृतीसहित म्हणजे सुरुवातीला व्याहृती लावणे आणि शेवटी व्याहृती लावणे वगैरे वगैरे सगळ्या प्रकारासहित गायत्री मंत्राचा जप करायचा. आणि तो थोडा नाही 24 लक्ष करायचा. 24 लाख जप झाल्याच्या नंतर त्याच्या दशांश हवन करायचं. हवनाच्या दशांश संख्येनं तर्पण करायचं. तर्पणाच्या दशांशतेनं मार्जन करायचं. आणि मार्जनाच्या दशांशतेनं ब्राह्मण भोजन घातलं की पुरुषचरण पूर्ण झालं. विठ्ठल विठ्ठल. पुरुषचरण शब्दाचा अर्थ आपल्याला अशा पद्धतीनं सांगितलेला पाहायला सापडतो. पण काही वेळेला कसं असतं, एखादं स्तोत्र असतं मोठं असतं, तो माला मंत्र असतो मोठाच्या मोठा, आणि मग त्या माला मंत्राच्या संबंधानं अक्षरसंख्येनं तेवढे लाख जप करण्याच्या पेक्षा शास्त्र सांगतं तुम्ही 1 लाख जप करा, हा मंत्र तुमच्याकरता सिद्ध होणार आहे. असाही प्रकार आपल्याला पाहायला सापडतो. पण गायत्री पुरुषचरण करत असताना काकांनी गायत्रीचा 24 लाख जप केला. आता हा 24 लाख जप करत असतानासुद्धा माझ्या मनाला आज वाटलं 3000 जप करू, आणि उद्या माझ्या मनाला असं वाटलं की बाबा तब्येत चांगली आहे, दिवस सगळा मोकळा आहे, आज एक 15-20 हजार जप करावा. असं गायत्री पुरुषचरणात चालत नाही, किंवा कोणत्याही पुरुषचरणात ते चालत नाही. पुरुषचरणाला पहिल्या दिवशी जी संख्या तुम्ही निश्चित केलेली आहे त्या संख्येनं शेवटपर्यंत जप व्हावा लागतो. विठ्ठल विठ्ठल. सूर्योदयाच्या आज जप सुरू झाला पाहिजे, माध्यान्हाच्या आज जप संपला पाहिजे. आणि एवढ्या काळात तुम्हाला जो वेग प्राप्त झाला त्या वेगानुसार अगदी शांतपणानं, तो वेगसुद्धा फार वेग चालत नाही. फार वेग चालत नाही म्हणजे देवाला प्रदक्षिणा घालताना ज्या पद्धतीनं चालायला सांगितलं आहे, जप करत असतानासुद्धा त्या वेगाने जप करायला सांगितलं आहे. कसं आहे, देवाला प्रदक्षिणा करत असताना प्रदक्षिणा कशी करावी, मला 108 प्रदक्षिणा करायला माझ्या गुरुनं सांगितलं, म्हणून धावत पळत प्रदक्षिणा करून चालत नाही. देवाला प्रदक्षिणा घालण्याचा मला आत्ता श्लोक मला डोक्यात आहे, मला पाठ आहे, पण आत्ता एकदम उपस्थित झालं नाही. असं चिंतनशास्त्रानं सांगितलं आहे, 9 महिन्याच्या भरलेल्या गरोदर स्त्रीचा चालण्याचा जो वेग आहे त्या वेगानं देवाला प्रदक्षिणा करावी. विठ्ठल विठ्ठल. हा जसा प्रदक्षिणेचा वेग सांगितलेला आहे तसा पुरुषचरण करत असताना मंत्र जपाचा सुद्धा वेग मर्यादित असला पाहिजे. वेग मर्यादित असावा याचा अर्थ असा की त्या मंत्राचा जो अर्थ आहे, त्या मंत्रातल्या पदापदाचा जो अर्थ आहे, त्या पदापदाच्या अर्थाचं अनुसंधान करत करत जप केला पाहिजे. पदापदाच्या अर्थाचं अनुसंधान ठेवून जप, या शब्दाचा हा अर्थ आहे, या शब्दाचा हा अर्थ आहे, मिळून या मंत्राचा हा अर्थ व्हायला लागला, हा अर्थ आपल्या डोक्यामध्ये धरून मग तो जप केला पाहिजे. अशा वेगाने तो जप झाला पाहिजे. वेगाने होता म्हणजे अतिवेग चालत नाही. वेगवेगळा वेग रोजच्या जीवनामध्ये वेगळा वेगळा वेग धरून चालत नाही. अशा सगळ्या नियमाचं पालन करत मिळेल तो आहार घेऊन इथली सगळीच्या सगळी शिस्तीची दिनचर्या सांभाळून आपलं अनुष्ठानही करायचं. दुपारच्या वेळेला ज्ञानेश्वरीचं चिंतनही करायचं. आपलं पुन्हा भजनही करायचं. हा सगळा प्रकार काकांनी या ठिकाणी केला. एकादशीला कीर्तन वगैरे सुद्धा काही वेळेला काकांनी या ठिकाणी केले. अशा पद्धतीनं काकांचं हे जे पुरुषचरण संपन्न झालं ना, हे वैदिक अनुष्ठानही झालं आणि सांप्रदायिक अनुष्ठानही झाले. विठ्ठल विठ्ठल. आपला संप्रदाय वेद संप्रदायाला सोडून नाही याचं भान ठेवून, ते भान जागं ठेवून ते भान जगाला देण्याकरता केल्या जाणाऱ्या अनेक प्रयत्नामध्ये याही प्रयत्नाची गणना केली तर वावगं ठरू नये असा सुंदर हा प्रयत्न झाला. खूप छान हे अनुष्ठान झालं. आणि हे अनुष्ठान करताना काकांना ज्या काही अनुभूती प्राप्त झाल्या असतील त्या अनुभूती त्यांनी अजून जगापुढं मांडलेल्या नाहीत. मांडतील की नाही याच्याबद्दलही शंका आहे. तो भाग जरी वेगळा असला तरी अशी अनुष्ठानं करत असताना काहीतरी दिव्य अनुभूती आल्याशिवाय राहत नाही.
असं मी निश्चयानं सांगू शकतो बरं का, कारण अनुभव येतात, तशा पद्धतीचे अनुभव येतात, हे असं चिंतनशास्त्रानं सांगून ठेवलेलं आहे. आणि तसे अनुभव काकांनाही प्राप्त झालेले जर असतील तर काकांनी ते पूर्ण जसेच्या तसे सांगण्याच्यापेक्षा त्यांना जर संकोच वाटला तर जसेच्या तसे जरी नाही सांगावे वाटले तरी पुढच्या पिढीतल्या लोकांना अशा पद्धतीच्या अनुष्ठानाची प्रेरणा मिळण्याच्या दृष्टीनं काही मर्यादा सांभाळून का होईना ते अनुभव सांगण्याची गरज आहे. एवढी काकांनासुद्धा माझी विनंती आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून आता हा सांगतेचा समारंभ होत असताना सुद्धा संप्रदायपूर्वक सांगता व्हायला लागली की नाही हो. वैदिक सांगता तेव्हाच झालेली आहे. दशांश हवन झालं, तर्पण झालं, मार्जन झालं, ब्राह्मणभोजन झालं, हा सगळा प्रकार तर संपन्न झालाच की हो. तो संपन्न झाल्यामुळं वैदिक पद्धतीचं अनुष्ठान संपन्न झालं. ते संपन्न झाल्याच्या नंतरसुद्धा आपण वारकरी आहोत तेव्हा या समारंभाची सांगता आपल्या पद्धतीनंही व्हायला पाहिजे. हा भाव अंतःकरणामध्ये जागा ठेवून इथं काका आणि काकांच्या परिवारातली सगळी मंडळी, आमचे चिरंजीव गोविंद शास्त्री वगैरे या सगळ्या लोकांनी प्रयत्नपूर्वक ही सांप्रदायिक कार्यक्रमाची योजना केली. खरंच आहे, मनुष्याला प्राप्त झालेला हा देह परमात्मप्राप्तीच्या साधनाला लागला पाहिजे. आमचे गुरुजी कस्तुरे गुरुजी मोठ्या प्रेमानं नेहमी सांगायचे, ब्राह्मणस्य हि देहोयम क्षुद्रकामाय नेष्यते. बाबा नेहमी सांगायचे, हा देह ब्राह्मणाचा आहे, हा क्षुद्र कामने करता वापरायचा नाही. मला संसारातले तुच्छ भोग प्राप्त व्हावेत या भावनेनं या देहाचा वापर कधीही करायचा नाही. हे गुरुजीचं नेहमी विद्यार्थ्यांना सांगणं असायचं. हा ब्राह्मणाचा देह आहे, याची भावना जागी ठेवा. हा क्षुद्र कामना जिवंत ठेवणे किंवा क्षुद्र उपभोग भोगणे याच्यासाठी या देहाचा विनियोग करू नका. मग कशाकरता हा देह वापरायचा? कृच्छ्राय तपसेचेह प्रेत्य अनंत सुखायच. इहलोकामध्ये हा देह कशाकरता वापरायचा? कृच्छ्राय कष्टमय साधना करण्याकरता आणि तपसेच तपस्या करण्याकरता. कष्टमय साधनं करावीत, तपश्चर्या करावी, कृच्छ्र चांद्रायणाधिक व्रत करावीत आणि अखंड तपस्या करावी, याच्यासाठीच हा देह वापरला पाहिजे असं शास्त्राचं भागवतातलं भगवंताचं चिंतन आहे. आणि प्रेत्य मेल्याच्या नंतर अनंत सुखायच अनंत सुख प्राप्त करून घेण्याकरता हा देह वापरायचा आहे. हा देह इथल्या तात्पुरत्या भौतिक सुखाकरता वापरायचा नाही. क्षुद्र कामनेसाठी हा देह वापरायचा नाही. अनंत सुख पुढं मिळवायचं आहे आणि त्याच्याकरता या ठिकाणी या देहात असताना आपण कृच्छ्र म्हणजे कष्टमय साधना आणि तपस्या करण्याकरता हा देह वापरायचा आहे. हे भागवतात भगवंताचं चिंतन आहे. कसं आहे बघा, माणसाला प्राप्त झालेल्या देहामध्ये माणसानं तपस्या करावी हे खरं आहे, पण काही लोकांचं जीवन हेच नुसतं तपस्या असतं असा भागही आपल्याला पाहायला सापडतो बरं का. दोन्ही पद्धतीचे लोक. आम्ही हिमालयात गेलो होतो. आम्ही हिमालयात गेल्याच्या नंतर आम्ही पाहिलं तिथं बरीच माणसं नुसते बसलेली असतात. काहीतरी स्वर थोडासा विस्त वगैरे पेटवतात, शेकत राहतात, गांजा ओढत राहतात, काहीतरी करत राहतात. काही त्यांचं भजन नाही, पूजन नाही, नामस्मरण नाही, काही नाही. अशी अनेक माणसं पाहिली. आणि अशा अनेक माणसं पाहिल्याच्या नंतर माझ्या अंतःकरणाला शंका निर्माण झाली, काय प्रकार आहे बाबा, एवढं मोठं एक क्षेत्र, या क्षेत्रात राहायचं, इथं येऊन राहायला पुण्य लागतं म्हणून शास्त्राने सांगितलं, पण इथं राहून साधना तर काही नाही ना यांची. दिवसभर त्या लोकांच्याकडे आम्ही पाहिलं, सकाळपासून दुसरी सकाळ होईपर्यंत बारकाईनं त्या माणसांच्याकडे पाहून हे काय करतात हे आम्ही बारकाईनं नोंदलं. तेव्हा काहीही करत नव्हती, फक्त कोणी आला की त्याला पैसे मागणं, काहीतरी घेणं विकत, ते खाणं आणि शेकत राहणं, झोपून राहणं, पडून राहणं, एवढंच त्यांचं चाललेलं होतं. हे सगळं आम्ही पाहिलं. आणि मग त्याच्यानंतर मला शंका आली, म्हणून आदरणीय द्राविड गुरुजींना मी विचारलं, गुरुजी हे कसं आहे? गुरुजींनी सांगितलं, हिमालयात नुसतं राहणं ही सुद्धा मोठी तपश्चर्या आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे तपश्चर्या करावी लागते, हाही भाग आहे. आणि हिमालयासारख्या ठिकाणी नुसतं जाऊन राहणं याच्यातही तपश्चर्या घडते, हाही भाग आहे. तसं आपण तपस्या करण्याकरताच आपल्याला हा देह प्राप्त झाला, हाही भाग आहे. आणि काकासारख्या पुरुषाचं जीवन जर पाहिलं तर त्यांचं जीवन म्हणजेच एक तपस्या आहे. ते जगायला लागले तीच एक प्रकारची तपस्या आहे. अशा पद्धतीचं जीवनही आपल्याला पाहायला सापडतं. असा तपस्यामय असलेला हा देह या ठिकाणी 16 महिन्याच्या कालावधीमध्ये काकांनी तपस्या करून भगवत प्राप्ती करता. मनुष्याला परमात्म्याची प्राप्ती व्हावी याच्याकरता कुठल्या कुठल्या साधनात प्रवृत्ती होते, उपनिषदांनी याचा विचार सांगितला आहे आपल्याला. बृहदारण्यक उपनिषद त्या संबंधात आपल्याला सांगताना तमेतम ब्राह्मणाः विविदिशन्ति
त्या परमात्म्याला जाणण्यासाठी म्हणून लोक साधक ही विविध दिशा धारण करतात, जाणण्याची इच्छा करतात. परमात्म्याला जाणण्याची ही माणसाची जी इच्छा आहे ना, ती कशा कशा पद्धतीनं चालते? वेदानुवचनेन. पहिल्यांदा सांगितलं तमेतं ब्राह्मणाः वेदानुवचनेन विविदिशन्ति. पहिल्यांदा सांगितलं वेदाचं अनुवचन करून माणसं देवाला जाणू इच्छितात. हे अनुवचन करणं म्हणजे काय? गुरुच्या वचनाच्या नंतर अनु म्हणजे पश्चात यानं उच्चारण करून वेद शिकणं, वेदाची संथा घेऊन वेद शिकणं, याला अनुवचन म्हणतात. किंवा वेदाचे शब्द जसेच्या तसे ग्रहण केल्याच्या नंतर त्याच्या संबंधाने विवेचनात्मक प्रवचन करणं, यालाही अनुवचन म्हणतात. अनुवचन म्हणतात. स्वाध्याय प्रवचनाभ्याम न प्रमदितव्यम. माणसाने स्वाध्यायही केला पाहिजे आणि त्याच्या संबंधानं प्रवचनही केलं पाहिजे. स्वाध्याय करावा याचा अर्थ वेदाची अक्षरं घोकावीत, आणि प्रवचन करावं याचा अर्थ त्या वेदाच्या अक्षराच्या संबंधानं जो काही त्याच्यातला गूढ आशय आहे तो व्यक्त करण्याकरता काहीतरी भाषण करावं. विठ्ठल विठ्ठल. वेदाचं अनुवचन म्हणत असताना आपल्याला काय काय घ्यावं लागतं? वेदाचा गुरुच्या मुखातून उच्चार झाल्याच्या नंतर जसाच्या तसा उच्चार करून वेद घोकणे. वेदगुरूच्यापासून वेदाचं ग्रहण झाल्याच्या नंतर त्या शब्दाच्या संबंधानं प्रवचन करणे, हे सुद्धा वेदानुवचन म्हणता येतं. असं वेदाचं वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं अनुवचन करून माणसं परमात्म्याला जाणू इच्छितात. एक विचार सांगितला तमेतं ब्राह्मणाः वेदानुवचनेन विविदिशन्ति. वेदाचं अनुवचन करून त्याला जाणू इच्छितात. त्याच्यापुढेही अजून काही साधनं सांगितलेली आपल्याला पाहायला सापडतात. तमेतं ब्राह्मणाः वेदानुवचनेन विविदिशन्ति. त्याच्या पुढं काय काय सांगितलं? त्यागेनं, त्यागाच्या योगानं देवाला जाणू इच्छितात. त्याच्यानंतर अनाशकेनं, काही न खाता म्हणजे उपवासाची साधना करून देवाला तपसा तपश्चर्येच्या योगानं देवाला जाणू इच्छितात. हे अशी अनेक साधनं देवाच्या प्राप्तीसाठी करायची असतात की नाही? तुकोबाराही सांगतात आपल्या. वनवास देवा कारणे कांत, वनवास देवा कारणे, वनवास देवा कारणे, वनवास देवा कारणे, करावी व्रत तपे याग, करावी व्रत तपे याग, करावी व्रत तपे याग. वनवास देवा कारणे एकांत, वनवास देवा कारणे, वनवास देवा कारणे एकांत, वनवास देवा कारणे एकांत. करावी व्रत तपे याग, करावी व्रत तपे यागे, करावी व्रत तपे यागे. तमेतं ब्राह्मणाः वेदानुवचनेन विविदिशन्ति. दानेन यज्ञेन दानेन तपसा अनाशकेन ब्रह्मचर्येण वगैरे वगैरे प्रकारची जशी साधना सांगितली तशी तुकोबाराही आपल्याला सांगतात. देवाकारणे वनवास, देवाकारणे एकांत, देवाकारणे व्रते करावी, देवाकारणे तपे करावी, देवाकारणे याग करावे. हे सगळं तुकाराम महाराजांनी हे आपल्याला सांगून ठेवलेलं आहे. याचा अर्थ काय? वेगळ्या वेगळ्या पद्धतीची यथाधिकार साधनं स्वीकारून माणसानं भगवंताची प्राप्ती करून घेण्याकरता, देवाला जाणण्याकरता प्रयत्न केला पाहिजे. अशा प्रयत्नामध्ये हे गायत्री मंत्राचं पुरस्चरण करणं, ज्ञानेश्वरीचं अशा पद्धतीनं अनुष्ठान करणं, ही सगळी साधनासुद्धा विविदिशन्ति, देवाला जाणण्याच्या प्रकारात येणारी ही साधना आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि नुसती देवाला जाणण्याकरता स्वतःला देवाला जाणून घ्यायचं आहे म्हणून नाही. कारण ज्ञानेश्वरीचं जेव्हा प्रवचन होतं, ज्ञानेश्वरी जेव्हा सांगितली जाते, संतांची वचनं भागवतासारखे शब्द जेव्हा लोकांच्या समोर मांडले जातात, तेव्हा केवळ स्वतःला देव भेटावा हा उद्देश नसतो. आपल्याला सगळ्याला मिळून देव भेटावा याच भावनेतून ती साधना होत असते. याचा विचार करा. अशी ही साधना या ठिकाणी घडली. हा एक मोठा साधूचा उपकार सगळ्या साधक वर्गावर झाला असं म्हणायला हरकत नाही. म्हणून काय सांगू आता? संताचे उपकार मज निरंतर जागविते, काय द्यावे त्यासी व्हावे उत्तराई, ठेविता हा पायी जीव थोडा. त्या संतांना काय द्यावं? काहीही देऊन त्यांचा उपकार फिटत नाही.
त्यांना जीव जरी समर्पण केला तरी तो थोडा पडतो. सहज बोलणे हित उपदेश, त्या साधूचं सहज बोलणंसुद्धा हिताचा उपदेश असतो. आणि तो उपदेश जर कोणी नाही घेतला तर करुणी सायास शिकविते. हे साधकाच्या करता कष्ट घेऊन शिकवायला तयार असतात. कष्ट का घेतात तर मायलेकराचा जसा संबंध असावा तसा त्यांचा आणि जगाचा साधकाचा संबंध असतो. तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ते तैसे मज येते सांभाळित. वात्सराचा धेनून जसा सांभाळ करावा तशा पद्धतीनं साधुपुरुष साधकाचा सांभाळ करतात आणि अज्ञानाच्या निद्रेतून त्याला जागं करतात म्हणजे करतात. हा साधूचा उपकार आहे. असाच उपकार या पुरश्चरणाच्या निमित्तानं साधक वर्गावर आदरणीय पूज्य श्रद्धेय काकांचाही झालेला आहे. म्हणून त्या संबंधानं चिंतन करण्याकरता तुकाराम महाराजांच्या या शब्दाचा आधार घेऊन आपल्याला बोलता येतं का पाहावं म्हणून मी थोडंसं बोलण्याचा प्रयत्न केला. एवढी ही साधना झाली. ही साधना ज्यांच्या आश्रयानं झाली ते दत्तदास महाराज आहे त्या ठिकाणचे. ज्या साधुपुरुषांच्या आशीर्वादानं ही साधना झाली ते आपले ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजासारखे संत महात्मे या अनुष्ठानाला या पुरश्चरणाला अधिष्ठान म्हणून प्राप्त झालेले आहे. त्याच्यात वाद नाही. गंगेचं अधिष्ठान आहे, दत्तप्रभूचं अधिष्ठान आहे, ज्ञानोबराय तुकोबरायसारख्या साधुपुरुषाचं अधिष्ठान आहे, प्रत्यक्ष सूर्यनारायणाचं आणि गायत्री मातेचं अधिष्ठान आहे आणि दत्तदास महाराजासारख्या तपस्वी महात्म्याचं सुद्धा पाठबळ या अनुष्ठानाला प्राप्त झालेलं आहे. या सगळ्यांच्या अधिष्ठानाच्या बळावर, या सगळ्यांच्या पाठबळाच्या जोरावर किंवा या सगळ्यांनी केलेल्या समष्टी सहकार्याच्या योगानं संपन्न झालेलं हे गायत्री पुरश्चरण आहे. म्हणजे केवळ एकट्याचं हे गायत्री पुरश्चरण नसून एवढ्या समष्टीची एवढी मोठी सेवा आहे. त्या समष्टीकडून घडलेली ही सेवा नक्की विश्वाच्या कल्याणाला कारण ठरेल असा विश्वास बाळगून विश्वाच्या कल्याणासाठी अशाच पद्धतीची साधना परत परत करण्याच्या दृष्टीनं काकांना अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी असं कळा हरीच्या रसा अशा पद्धतीनं अकल्प आयुष्याचं, दीर्घ आयुष्याचं, संपूर्ण आरोग्याचं, संपूर्ण बुद्धिस्थैर्याचं, ऋतंभरा प्रज्ञेच्या प्राप्तीचं वरदान परमात्मा पंढरीनाथाला ज्ञानोबराय तुकोबरायला मागतो. आणि या ठिकाणी माझी सेवा दत्तप्रभूच्या चरणी ज्ञानोबरायच्या चरणी समर्पण करून थांबतो. ज्ञानोबा माऊली तुकाराम.